थँक्यू व्हेरी मच. सर्वप्रथम ओके, सर्वप्रथम सर्व लाईव्ह मित्रांचं जे कोणी दुरून आले तर खरं तर काही लोक रात्री 9 वाजता निघालेले आहेत, तर रोम 7चा करता या नात्याने मी तुमचं पुनश्च एकदा जोरदार स्वागत करतो अहमदनगर या शहरामध्ये. खरं तर काय घ्यायचं, काय प्रेझेंटेशन करायचं, खूप काही गोष्टी डोक्यामध्ये होत्या. परंतु आज ज्यावेळेस कार्यक्रमाची सुरुवात झाली, सेलिब्रिटी आम्ही फायनल करत होतो. सेलिब्रिटी फायनल करत असताना बरेचसे विचार मनामध्ये होते, कुणाला घेऊन यायचं, काय करायचं. आणि आमचा जो मागचा एक्सपिरियन्स असा होता की नॉर्मली आम्ही कुठल्या तरी एका हिंदी सिने सृष्टीमधून किंवा मराठी सिने सृष्टीमधून आम्ही एक अपीअरन्ससाठी एखादी महिला किंवा एखादा कलाकार आम्ही बोलवायचो. परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतो या लोकांवर, आणि आल्यानंतर आपला आणि त्यांचा संदर्भ काय, ते प्रोफेशनल लोक येतात, ते फक्त आपल्यासाठी आपण काय करतो, एका फोटोच्या फ्रेममध्ये येण्यासाठी आपण या लोकांना पे करतो. नंतर बरंच विचार विनिमय झाला आणि विचार विनिमयानंतर असं ठरलं की नाही, यावेळेस जर आपण एवढा लाखो रुपयांचा खर्च करतोय, आपण सगळे लोक लाईव्ह मित्र आपले पूर्ण त्यांच्या आयुष्यातला मौल्यवान 48 तास काढून आपल्यासाठी इकडे येत आहेत, तर काहीतरी त्यांनी इथून घेऊन गेलं पाहिजे. मग हा एक इकडे जागा आहे, पहा इकडे 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 जागा आहे. सागर इकडे घ्या काही लोकांना. आणि हा इकडनं पुढून गेले तरी चालेल, पुढून गेले तरी चालेल. ए भाई क्लोज करो, अभी जाओ, अब जाओ आप. हाँ ठीक है, बस. अतुल या पाहुण्यांना इकडे बसो. श्रीकांत सर इथे बसा, बसा इथे समोर. इकडे सर पुढे बसा, इथे पुढे बसा. नाही ते श्रीकांत सर बसा, तुम्ही मध्ये फक्त 3 चेअर सोडून बसा फक्त. ठीक, हा हा ठीक आहे, जाऊ दे आता, चला जे होईल ते होईल, जिथे जागा होईल तिथे. ठीक आहे, चलो. मागचा डोर आहे ना आता क्लोज करून घ्या. अतुल, ज्यांना कोणाला एंट्री करायची, लेट कमर्सला एंट्री माग इकडनं करा, तर मागचा डोर क्लोज करून घ्या. ठीक आहे. तर कुणाला आणायचं, काय करायचं. नंतर अनेक असे विचार समोर येत होते की आपण मोटिवेशनल स्पीकर बोलवायचे. तर मग मोटिवेशनल स्पीकर म्हटल्यानंतर भरपूर काही मोटिवेशनल स्पीकर आहेत आज महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये. नंतर एक नाव पुढे आलं आपल्याकडे की आपण नितीन माळगुडे पाटलांना जर आणलं तर काय होईल. तर मग सगळ्यांचं एक सहमत झालं आणि एक मराठी माणसाला, साताऱ्याच्या एका व्यक्तीला आपण इथं घेऊन यायचं ठरवलं आणि आपण नितीन माळगुडे पाटलांना निमंत्रित केलं. ते ऍक्च्युली ऑलरेडी नगरमध्ये पोहोचलेले आहेत. थोड्या वेळाने त्यांचा कार्यक्रम इथे येईल. नंतर बघ आता अजून काय पुढे घेऊन जायचं कार्यक्रमासाठी, आपल्याला अजून काय करता येईल आपल्याला. आता नितीन माळगुडे पाटील म्हटलं नंतर लगेच आपल्याला काय आठवतात की एक व्याख्याते जे शिवाजी महाराजांवर काय खूप छान बोलतात किंवा इतर गोष्टीवर देखील ते खूप छान बोलतात. मग आता नंतर ठरवलं की नॉर्मली एक डान्स ग्रुप यायचे आपल्याकडे, कुठल्या तरी हिंदी सिनेमाच्या गाण्यावर, कुठल्या तरी एखाद्या शिला की जवानीवर नाचणाऱ्यापेक्षा मग आपण काय करूया की आपण फक्त आपल्या संस्कृतीप्रमाणे एक जेवढं काय करायचंय की महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून करायचं असं आम्ही ठरवलं. मग गणेश वंदना, एक छोटीशी लावणीचा प्रोग्राम हे आणायचं ठरवलं आपण. ते देखील पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता या कार्यक्रम संपत असताना मिळेल. मग महत्वाचं काय की एक असा फॉर्म आहे आपल्याकडे संगीतामधला की ज्याने लोक रणांगणावर जाण्यासाठी तयार होतात. जे रणांगणावर गेले त्यांचा इतिहास 350 वर्षापासून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा कोण व्यक्ती आहेत, तो महाराष्ट्राचे शाहीर, तो झी टीव्हीचे कलाकार संतोष साळुंके यांना देखील आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. ते देखील पोहोचलेले आहेत आणि RSM सर, RD सर देखील आपल्याकडे पोहोचलेले आहेत. मग हे सगळ्यांची थीम जर शिवाजी महाराजांच्या आसपास असेल, इतिहासाच्या आसपास असेल, तर रवी जगतापनी कुठलं तरी प्रोडक्ट सांगणं काय मला काही योग्य वाटलं नाही. म्हणून मग आपण काय शिकू शकतो, तर मी जे शिकलो
शिवाजी महाराजांच्या इतिहासातनं ते काही पॉईंट मी तुम्हाला तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. मी काही शिवाजी महाराजांवर बोलणारा व्याख्याता नाहीये, मी काही इतिहासाचा अभ्यासक नाहीये, मी वाचक 100% आहे. आणि माझं जे श्रद्धास्थान आहे किंवा महाराष्ट्राचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याकडनं आपल्याला चौथी ते इतिहास, आपण शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला फक्त 5 ते 6 घटना आठवतात. किती घटना आठवतात आपल्याला? 5 ते 6 घटना. चौथीपासून काय काय आठवतं आपल्याला? अफजल खानाचा वध, बरोबर, रिस्पॉन्स करा मागे. अफजल खानाचा वध, हात वर करा. आग्र्याची सुटका, लाल महाल, राज्याभिषेक, मृत्यू आणि पन्हाळा. शाहिस्ते खान म्हणजे लाल महाल, पन्हाळ्याची सुटका, बरोबर. मला खरं तुम्हाला विचारावं असं वाटतं खरं, आणि मला माहिती आहे फक्त जर खरंच तुम्ही महाराजांना स्मरून उत्तर दिले ना तर आपल्याला लक्षात येईल की खरंच आपण महाराजांवर प्रेम करतो का आणि खरंच आपलं महाराजांवर प्रेम आहे का. मला फक्त अशा व्यक्तींनी हात वर करायचा आहे, अशा व्यक्तींनी हात वर करायचा आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं. साहेब, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. 1000 लोक आपण आता एका हॉलमध्ये बसले होते आणि 1000 लोकांमध्ये त्या हॉलमध्ये फक्त 10 लोकांचा हात वर झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं. मला सांगा, जर तुम्ही स्वतः वाचलं नाही तर तुम्हाला तोच इतिहास माहिती होईल जे इतर सांगतील. बरं, इतर सांगणारे जे इतिहास सांगणारे लोक ते कुठल्या तरी एखाद्या संघटनेचे एजंट आहेत का? कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाचे एजंट आहेत का? त्यांना तुम्हाला स्टोरी सांगण्यामागचा अजेंडा काय? इतिहास ह्याच्यासाठी वाचायचा. इतिहास कधीच बदलत नाही. कुणी काही लिहू द्या, राईट लिहू द्या, रॉंग लिहू द्या, वेगळे वेगळे विचारसरणी असू द्या, इतिहास कधीच बदलत नाही. परंतु कुणी आपल्याला येऊन खोटा इतिहास नाही सांगितला पाहिजे किंवा काय खरं आहे काय खोटं आहे हे समजण्यासाठी तरी आपण शिवचरित्र एकदा वाचलं पाहिजे. सगळ्यांनी मला एक प्रॉमिस करा, आज गेल्यानंतर आपण सगळ्यांनी एकदा तरी शिवचरित्र वाचवायचं, ठीक आहे? सो आपण पाहूया. खरं सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांची जर उंची आपल्याला समजून घ्यायची असेल, शिवाजी महाराजांची उंची समजून घ्यायची असेल तर शिवाजी महाराजांनी कुठल्या काळामध्ये हे सिस्टम, कुठल्या काळामध्ये हे लढा दिला हे समजून घेणं गरजेचं आहे. का? कारण माझ्यासमोर एक पैलवान आहे, त्या संघ कुस्ती खेळणं मला सोपं आहे. माझ्यासमोर 10 पैलवान आहेत, त्या संघ मला हरवणं सोपं आहे. माझ्या संघ एक गोष्ट, एक व्यक्ती आहे, एक राष्ट्र आहे, शक्य आहे. पण ॲट ए टाइम 12 राष्ट्र ज्यावेळेस एका देशाच्या विरोधात, एका व्यक्तीच्या विरोधात काम करतात त्यावेळेस महाराजांची भूमिका काय होती? कारण महाराज फक्त कोठाळा काढणारे नव्हते. एक लक्षात घ्या तुम्ही, महाराज हे वैचारिक, महाराजांची जी मेंटॅलिटी होती काय होती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि सगळ्यात पहिलं हे समजून घेणं गरजेचं आहे की आपली इतिहास सुरू कुठून झाला आणि ज्यावेळेस त्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यावेळेस स्वराज्याची परिस्थिती काय होती. म्हणजे एखादं पेशंट कधी बाहेर निघू शकतो? ICU मधून बाहेर निघू शकतो, बरोबर आहे का? आजाराचे जे स्तर असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, जसं बकरांनी सांगितलं आपल्याला. तर म्हणजे त्यावेळेस आपल्या देशाची परिस्थिती काय होती, महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हे समजून सांगण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करूया. होपफुली तुम्हाला हे समजेल. तर सगळ्यात पहिलं हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला की भारतावर पहिलं आक्रमण कधी झालं. 711 इसवी सन 711 भारतामध्ये पहिलं आक्रमण झालं. पहिलं आक्रमण करणारा व्यक्ती होता आपला का मोहम्मद बिन कासिम नावाचा व्यक्ती होता. त्यांनी पहिला अटॅक केला आणि मोहम्मद बिन कासिमने त्याला एंट्री मिळण्यापूर्वी जवळपास 17 वेळेस भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसचा भारत म्हणजे कोण? पाकिस्तानची बॉर्डर, पेशावर वगैरे, मुलतान वगैरे ते देखील भारतामध्ये होतं. तिकडून त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या आपल्याकडे एंट्री करत होत्या. तर पहिलं अशा अर्थाने पहिली जी एंट्री झाली परकीयांची आपल्याकडे ती झाली 711 मध्ये. नंतर मोहम्मद गजनी आला, हा तुर्क मधून आला होता. कोणाकडून आला होता? तुर्कस्तान मधून आला होता. जो पहिला जो घोरी आला होता ही इज फ्रॉम अरब, हा अरेबियन होता. नंतर मोहम्मद गजनीच्या नंतर 1192च्या आसपास आपल्याकडं मोहम्मद गजनी नंतर मोहम्मद घुरी आला. त्यावेळेस दिल्ली हे नाव जे होतं हे दिल्ली नाव नव्हतं. दिल्ली या प्रदेशाला तारायण प्रदेश म्हणलं जायचं. कोणाचा प्रदेश म्हणलं जायचं? त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांची तिथं काय होती? सत्ता होती, किंवा पृथ्वीराज चव्हाण आपल्याकडे काय होते? राजे होते. आणि आपल्या इतिहासाला मधला पहिला धोका करणारा माणूस इथं सापडला आपल्याला. जयसिंग नावाचा पहिला एक व्यक्ती होता जो पृथ्वीराज चव्हाणांच्या टीम मध्ये म्हणण्यापेक्षा सैन्यामध्ये होता आणि एक मुख्य स्थानावर काम करत होता. आणि पहिली गद्दारी जी आपल्याकडे झाली, हे गद्दार शब्द कुठे आला तर तो कधी झाला? मोहम्मद घुरी 1192 मध्ये पहिली गद्दारी तिथे झाली. म्हणजे आपणला जे परकीयामध्ये जाण्याचा
किंवा आपल्याला परतंत्र्यामध्ये जाण्याचा पहिला जे कारण आहे ते गद्दारी आहे. फक्त ते आजपर्यंत चालू आहे. आतापर्यंत थांबली का? आतापर्यंत थांबली का? नाही थांबली. पण सुरुवात लक्षात घ्या. ह्यातून शिकायचं काय आपल्याला? ह्यातून एकच गोष्ट शिकायची की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुणाशी गद्दारी करायची नाही. कारण एका माणसाने जर चूक केली तर पुढच्या किती वर्ष भोगावी लागते हे तुम्हाला पुढे इतिहासामध्ये मी समजून सांगतो. तर नंतर आला आपल्याकडे गयासुद्दीन बलबन म्हणून नावाचा एक व्यक्ती आला. हा बलबन जो होता हा एक गुलाम पंथामधला होता. पहिल्या काळामध्ये राजे महाराजे एकमेकाला ज्यावेळेस भेटायचे तर काय करायचे, एक गुलाम रिप्रेझेंट करायचे. काय रिप्रेझेंट करायचे? गुलाम द्यायचे. याला भेटवस्तू म्हणून गुलाम द्यायचे. मग ते गुलाम त्यांच्या बरोबर राहायचे, बरोबर फिरायचे, त्यांची पाय चोपायचे. व्हॉटेवर मे बी गुलाम म्हणजे गुलाम. तो गुलाम शब्द काय आपण वापरतो ना बोलताना, ह्याचा गुलाम आहे का तू, त्यातला गुलाम आहे का? ऍक्च्युली गुलाम हे एक पंथ होती आणि राजे महाराजे ज्यावेळेस एक राजा दुसऱ्या राजाला भेटायचा त्यावेळेस एक गुलामांची देवाणघेवाण केली जायची. पण ते एक गुलाम व्यक्ती होता. त्या गुलाम व्यक्ती राजाजवळ गेला, राजाच्या राजधानीजवळ गेला, सैनिकाजवळ गेला, त्यांच्या प्रधानमंत्र्याजवळ गेला. तो करत 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 तो एक दिवशी गुलामच कोण झाला? गुलामच काय झाला? राजा झाला. आणि त्यांनी तो इतका खतरनाक होता तो की त्यांनी जवळपास ज्या दिल्लीमध्ये एंट्री केली, त्यांनी एंट्री केल्यानंतर 1,00,000 लोक मारले आणि बंगालमध्ये त्यांनी वधस्तंभ बांधले होते. म्हणजे काय आपल्याकडे माणसं मारायचं ठिकाण काय? वधस्तंभ. वध आपण वध म्हणजे काय? मारणे. माणसं मारण्याचं ठिकाण त्यांनी असे ओपन केले होते. त्या ठिकाणी काय करायचे, हे माणसं घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी माणसाचे काय करायचे, पूर्णपणे कत्ली करायचे. हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याकडे. आपल्याकडे ज्या वेळेस महाराज समजून सांगण्यात येतात, कुठल्या तरी धर्माविषयी आपल्याकडे दोष करण्यात येतो, परंतु हे जे एकामेकावर झालेले जे अटॅक आहेत हे तुम्हाला लक्षात येतील एकाच धर्माचे येतं. त्यावेळेस म्हणजे काय, त्यावेळेस ते भांडण हे धर्माचं नव्हतं, त्यावेळेस काय होतं, राज्याचं भांडण होतं. आणि मला तुझं राज्य म्हणजे सत्तेचं भांडण होतं त्यावेळेस देखील. क्लिअर आहे? मग पुढे जाऊया आपण. अल्लाउद्दीन खिलजी, पद्मावती तुम्ही पाहिला असेल. अल्लाउद्दीन खिलजी 1290 मध्ये आपल्याकडे आला. नंतर आपला जी राजधानी होती भारताची ती होती कुठली? देवगिरी. जे दौलताबाद किल्ला जो आहे औरंगाबादमध्ये त्याला देवगिरी म्हणलं जातं. आणि शेवटला जो आपल्याकडं जो आपला एंड झाला, शेवटला हिंदू राजा रामराय यादव, आणि रामराय यादववर अटॅक केला आणि मग देवगिरीचं काय केलं त्यांनी, अल्लाउद्दीन खिलजीने काय केलं, दौलताबाद केला. आणि तिथून पुढं काय झालं की देवगिरी बिकम, नंतर पुढे आक्रमण चालूच राहिले. आता 711 पासूनचे आक्रमण येते. कधीपासूनचे आक्रमण येते? 711 पासूनचे आक्रमण पुढे चालू झाले. नंतर मोहम्मद बिन तुगलक, आपण म्हणतो ना बोलता बोलता बघा काही म्हणी म्हणतो आपण, तुगलकी सारखा बोलतो का? तुगलक फरमान म्हणजे काय? हा मोहम्मद बिन तुगलक हा असा विचित्र माणूस होता. ह्याला माणसं मारायला ह्याला काय करायचं, खूप आनंद भेटायचा. तो काय करायचा, एखाद्या गावाला घेरायचा पूर्ण सैन्याने आणि जवळ 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 येत राहायचं. असं जसं 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 जवळ येईल, जसं जसे माणसं येतील, त्या राऊंडमध्ये जेवढे माणसं सापडतील तेवढे सगळे माणसं तो कत्तल करायचा. याच्यापूर्वीचे जे राजे होते, जे आलेले लोक होते, ते युद्धात लोक मारायचे, काहीतरी ऑब्जेक्टनी लोक मारायचे. पण हे लोक मारलेलं आवडायचं म्हणून हे लोक मारायचं, कुणालाही मारायचा तो. आणि नंतर त्यांनी काय केलं की आपली दिल्लीची राजधानी देवगिरीला शिफ्ट करायचं त्यांनी काय केला, एक निर्णय घेतला. त्याला तुगलकी फरमान आपल्याकडे म्हटलं जातं. त्यांनी त्यावेळेस एक आदेश असा काढला की फक्त राजधानी शिफ्ट होणार नाही, बकरांजी राजधानी शिफ्ट करणार नाही मी, अख्खी दिल्लीची जनता येतं, मुलं बाळ बायका पूर्ण गाव काय करायचं, संपवायचं. आणि इकडे सिक्युरिटीसाठी दौलताबादला घेऊन यायचं. का? कारण जेवढे अटॅक आपल्याकडे होत होते ते नॉर्थ मधनं व्हायचे, पलीकडनं येणारे पलीकडनं व्हायचे. मग माझी जर राजधानी जर शेप राहायची असेल, मला राजधानी जर टिकवायची असेल, मला जर माझी सत्ता टिकवायची असेल तर मला माझी राजधानी शिफ्ट करावं लागेल. मग हा माणूस सगळं घेऊन म्हणजे काय की मग जर वयोवृद्ध माणसं, चालता येत नाही, 1200 किलोमीटर 1500 किलोमीटर मारून टाका. छोटे मुलं चालता येत नाही, मारून टाका. असं करत 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 तो अर्ध्या रस्त्यात आला. अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर त्याला कळलं मी जर इकडं आलो तर माझा तिकडचा कंट्रोल सुटतो. त्यांनी परत फरमान काढला की आता आपल्याला आता परत दिल्लीला जायचं. त्याच्यामुळे त्याला वेडा म्हटलं जायचं. कुणाला? आज देखील आपण काय म्हणतो, तुगलकी फरमान असं आपल्याकडे बोललं जातं. नंतर बहमानी आले, तैमूरलंग आपल्याला माहिती आहे. आता मध्येच एक खूप मोठा एक इश्यू झाला होता. एक आपल्याकडे राष्ट्रीय कलाकार आहेत, त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव तैमूरलंग ठेवलं. काय ठेवलं नाव त्यांचं? तैमूरलंग. हा तैमूरलंग हा इतका खतरनाक होता, ज्यावेळेस त्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं, दिल्ली त्याच्या ताब्यात आली, तर 15 वर्षाखालील जेवढे बी पुरुष होते म्हणजे मेल
की हे पुढे जाऊन सैन्यात भरती व्हावं नाही म्हणून 15 वर्षाच्या आतच्या सगळ्या लोकांची कत्तल करून टाकली, एकही माणूस ठेवला नाही. तरी कत्तल अशा पद्धतीने केले, जवळपास 2 करोड लोक त्यांनी मारले. आणि तो कावट्याची काय करायचा, डिक मारायचा, आपलं पिरॅमिड लावायचा, डोक्याच्या पिरॅमिड लावायचा. आणि तिथं अशी परिस्थिती होती की तिथं दिल्लीमध्ये 5 दिवस रक्ताचे वाट पाहत होते. मग असा हा तैमूरलुंग आला. नंतर पुढे मुघल सम्राट सुरू झालं. मुघलचा आपल्याला इतिहास माहिती आहे. आपण बाबर, अकबरापासून आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी माहितीत का, कारण आपल्याकडे मूव्हीज वगैरे यायला लागल्या. नंतर शहाजहान, हुमायूं, जहांगीर, औरंगजेब. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. एका माणसाची गद्दारी जी 711ला झाली, 712ला त्यांनी परत अटॅक केला पृथ्वीराज चव्हाणांवर. पृथ्वीराज चव्हाण तिथून हरले. आणि नंतर जे 711 ते जवळपास शिवाजी महाराजांच्या कालावधीपर्यंत, मुघलाई संपली आपली 1858 मध्ये, जवळपास 1047 वर्ष आपण फक्त आपल्याच लोकांनी केलेल्या चुकीमुळे आपण परतंत्र्यात गेलो. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण आज व्यवसाय करतो, आपण काम करतो, आपण एखादी गोष्ट करतो, एखादी चूक करतो, एखादी गोष्ट वाटतं की तुम्हाला असं वाटतं की माझ्यापुरती मर्यादित आहे, तर ती तुमच्या आणि माझ्यापुरती मर्यादित नव्हती. जयसिंगांनी त्यावेळेस जयसिंगांनी केलेली गद्दारी त्याच्यापुरती मर्यादित नव्हती. त्याचे फळ, त्याचे चुकीचे फळ जवळपास 1047 वर्ष ह्या भारताने, ह्या भारतभूमीने भोगले गेले. मग 1047 वर्षानंतर काय झालं, एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. कारण ज्यावेळेस असं म्हणलं होतं की यदा यदा युद्धधर्मस्य, बरोबर आहे काय, की ज्यावेळेस पूर्ण काही संपण्याची वेळ येते त्यावेळेस कुणीतरी एक असा जन्म घेतो की सगळी सत्ता उलटून टाकतो. मला शिवाजी महाराज सांगण्यापूर्वी मला हे आक्रमण ह्याच्यासाठी सांगायचं होतं की शिवाजी महाराजांचा लढा फक्त एका व्यक्तीशी नव्हता, तर 1047 वर्ष हा जो हिंदुस्थान आपला परतंत्रत होता, ह्या परतंत्रातून बाहेर काढण्याचा हा लढा होता. तर हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांनी त्यावेळेस, म्हणजे एखाद्याने विरोध करणं सुद्धा, आपल्याकडे आज माहिती आहे ग्रामपंचायती इलेक्शनला विरोध केला तरी मरायची भीती वाटते. आणि ह्यांच्या महाराजांचा लढा अशा लोकांशी होता की ज्यांनी, त्या नावाने कोट्यवधी लोकांची कत्तल त्यांच्या नावावर लिहिले गेलेली आहे. त्यांनी मुलं, बायका हे कुणी सोडलं नाही. मग अशा परिस्थितीत एक तेज सूर्य आपल्याकडे उगवतो. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630ला. 15व्या वर्षी, 12व्या, 15व्या, 13व्या वर्षी आपल्याला जहागिरी मिळाली महाराजांना. जहागिरी कुठली मिळाली आपल्याला, कुठली मिळाली, पुणे सुपा परगणा. आपण जे सुपे मार्ग येतो, साताऱ्यावरनं खाली येतो सुपा, आणि पुणे परगणा म्हणायचे त्यावेळेस. पुण्यावळे गाव नव्हतं. पूर्ण गाव आपलं काय केलं होतं, पूर्णपणे गाढवाचं नांगर फिरून उद्ध्वस्त केलं होतं. पण सुपा परगण्याला शिवाजी महाराजांना वयाच्या 14व्या वर्षी त्यांना तिथं अपॉइंटमेंट मिळाली. आता खरं शिकण्याचं काम इथून झालं आपल्याकडे. आज नॉर्मली आपल्याकडे 32 वर्षाचा मुलगा, 35 वर्षाचा मुलगा, 40 वर्षाचा मुलगा ज्यावेळेस आईबापाच्या जीवावर बसून खातो, त्यावेळेस त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे, आपण ज्यांच्या नावाने दाढी करतो, ज्यांच्या नावाचं स्टिकर माझ्या गाडीला आहे, ज्यांचा फोटो माझ्या घरात आहे, तर त्यांच्या विचारातून आपण काय शिकलो, तर काहीच नाही शिकलो. दाढी करून बरं किंवा शिवाजी महाराज की जय म्हणून कोणी शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराज हा अभ्यासाचा विषय नाही, शिवाजी महाराज हे आचरण करायचा विषय आहे, इम्प्लिमेंट करायचा विषय आहे. हे भरपूर सांगतो. खूप लोक येतात, व्याख्याता येतात, बरोबर करतात, हे तुम्हाला हे केलं ते केलं, ते नाही. त्यातली मानसिकता समजून घ्या, आणि मानसिकता काय होती ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नंतर 15व्या वर्षी त्यांनी इथून जे स्वराज्य चालू केलं, आणि 15व्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वरावर शपथ घेतली की आता मला काय करायचं, स्वराज्याची स्थापना करायची. त्यावेळेस त्यांचे पिताश्री शहाजी महाराज हे आदिलशाहीच्या दरबारामध्ये काय होते, सरदार होते. सांगण्याचा मुद्दा हाच आहे मित्रांनो, शिवाजी महाराज इतरांपेक्षा वेगळे काय आहेत, शिवाजी महाराज का भावतात आम्हाला. ह्या जगातले जे सर्वश्रेष्ठ 17 राजे आहेत ना, किती राजे जगातल्या सर्वश्रेष्ठ 17 राजामध्ये शिवाजी महाराजांचा नंबर 1 का लागतो, त्याचं कारण हे आहे की हे एकमेव राजा होता. शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते की ज्यांचा बाप राजा नव्हता. शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते ज्यावेळेस ते राजसत्तेवर येताना त्यांनी कुठल्याही आपत्काष्टांचा खून नाही केला. शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते त्यांनी स्वतःच स्वराज्य निर्माण करताना
कुणाशी दगाफटका नाही केला, गद्दारी नाही केली, कुणाचं राज्य हिसकवलं नाही, त्यांनी स्वतःचं राज्य काय केलं, क्रिएट केलं. लक्षात येतंय, क्रिएट केलं, हिसकवलं नाही त्यांनी. क्लिअर? म्हणजे ही इज अ क्रिएटर, ही इज अ काय, क्रिएटर. तो प्रवास चालू झाला मित्रांनो 16व्या वर्षापासून. नंतर पुढं वयाच्या 36व्या वर्षापर्यंत, जवळपास वयाच्या 36व्या वर्षावर महाराजांच्याकडे किती किल्ले आले, त्यांनी छोटे मोठे, पुण्यापासून त्यांनी प्रवास चालू केला, तोरणा वगैरे आपल्याला सगळे तुझ्या पुस्तकात माहिती आहे. नंतर वयाच्या 36व्या वर्षी 35 किल्ले होते. मिर्झा राजे जयसिंग आले, मिर्झा राजे जयसिंग आल्यानंतर पुरंदरचा काय झाला, पुरंदरचा तह झाला, आणि पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना आपले काय करावं लागले, जवळपास 23 किल्ले स्वराज्यातले द्यावे लागले. मला एक सांगा, आपल्या घरातून आपल्याला कुणी बाहेर काढलं तर कसं वाटतं, किंवा आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये तुम्हाला कोणतरी तिथून त्या वास्तूच्या बाहेर काढतं आणि त्या वास्तूमध्ये नंगा नाच केला जातो, कसं वाटेल आपल्याला, वाईट वाटेल ना. आपल्या घरात केर जरी सांडला तर आपल्याला काय वाटतं, वाईट वाटतं. मग अशा परिस्थितीमध्ये महाराजांच्या लक्षात आलं की आता मिर्झा राजे जयसिंगासंग जिंकणं शक्य नाही, इथं कुठंतरी 2 पाऊल आपण मागं आलं पाहिजे. मग काय शिकतो आपण महाराजांच्या यातून, ज्या वेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी भावकी संघ भांडणं करतो, कधी मित्रासंघ भांडणं करतो, मला हे भेटत नाही म्हणून भांडणं करतो, व्हॉट एव्हर मी बी, भांडणाचे आपल्याकडे 1000 कारणं येतं. किती कारणं येतं, 1000 कारणं येतं. त्यावेळेस महाराजांकडनं आपण हे शिकायचं, वेळ प्रसंगी 2 पाऊल, जर तुम्हाला लॉंग टर्म जायचं असेल, तुम्हाला खूप पुढे जायचं असेल तर तुम्हाला 2 पाऊल काय करता आलं पाहिजे, मागं सरकताही आलं पाहिजे. आणि नंतर काय केला, पुरंदरचा तह झाला, त्याच्यानंतर आग्र्याचा इन्सिडेंट सगळ्याला माहिती आहे, बरोबर. आग्र्याचा इन्सिडेंट सगळ्याला माहिती 66चा इन्सिडेंट आहे, किती, 1666ला. तो विषय मी नंतर बोलून, मला सांगायचा मुद्दा काय, नंतर 1600 आग्र्यावरनं महाराज आले 1666ला. किती आले, कधी आले, 1666. 1666 ते 1670 महाराजांनी एकही चढाई नाही केली, एकही युद्ध नाही केलं. महाराजांनी दिल्लीहून आल्यापासून 4 वर्ष त्यांनी काय केलं, फक्त सॉर्ट अनालिसिस केलं. काय केलं, आपल्याकडे काय म्हणतो सॉर्ट अनालिसिस, ह्याला कॉर्पोरेट वर्ड मध्ये शब्द आहे, तर ह्याला तुम्हाला मी मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न करतो. आज जगातल्या जेवढ्या कंपन्या आहेत, जेवढ्या कंपन्याचं अस्तित्व आज उभा आहे, ह्या 4 गोष्टीवर उभा आहे. ते कुठलीही कंपनी रन करताना ते 4 गोष्टी पाहतात. किती गोष्टी पाहतात, 4 गोष्टी. आणि ते ह्या कंपन्या पाहत नाहीत, हे शिवाजी महाराजांनी केलंय. त्यावेळेस फक्त त्याचं नाव वेगळं होतं. सॉर्टला अनालिसिस म्हणजे काय, यस म्हणजे काय, माझी स्ट्रेंथ काय, काय माझी स्ट्रेंथ. मग माझी स्ट्रेंथ काय होती, स्वराज्याची स्ट्रेंथ काय होती, स्वराज्याची स्ट्रेंथ होती की आपलं मावळ खोरं, डोंगर दऱ्या, हे डोंगर, हे आपली काय होती, स्ट्रेंथ होती, बरोबर. डब्ल्यू म्हणजे काय, विकनेस. विकनेस काय होतं आपलं स्वराज्यामध्ये, मला जर स्वराज्याची स्थापना करायची, उद्या जर मला ह्या मोगलांशी, मला आदिलशाहींशी, वेगवेगळ्या शाहींशी मला लढायचंय, तर माझ्याकडे दुसरी विकनेस काय होतं, माझ्याकडे इकॉनॉमी नव्हती, पैसे नव्हते, फौज नव्हती. फौजीला जर भरती केले तर त्याला काय द्यायला मला पगार नव्हता, सॅलरीज नव्हती मला देण्यासाठी. म्हणजे दुसरा प्रॉब्लेम काय होता, इकॉनॉमी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. माझ्याकडे पैसे नाहीत, मग पैसे नसल्यामुळं मी खूप मोठे राज्य किंवा स्वराज्य किंवा सैन्य मी भरती करू शकत नाही, विकनेस. दुसरा विकनेस काय होता आपल्याकडे शिवाजी महाराजांचा, सगळ्यात मोठा जो विकनेस होता, आपते जे स्वकीय आहेत, स्वकीयकडून होणारा काय होता, विरोध. का, कारण ज्यावेळेस शहाजीराजे किंवा तत्सम जे त्यावेळेसचे सरदार होते, ते कुणाचे ना कुणाचे तरी मांडलिक होते. काही कुणाचे होते, आदिलशहाचे होते विजापूरचा, काही गोळकोंड्याला होते कुतुबशहाच्या, काही आमचे नगर आमचं होतं, बरोबर आहे. तिकडे हैदराबादचे निजाम होते, मुघल होते. मग सगळ्यांच्या कुणी ना कुणी एक मराठा जे सरदार होते, आपले मराठा सरदार काय होते, कुणाला तरी ते काय होते, वेगवेगळ्या पद्धतीने अटॅच होते. पण ह्याच्यात काय केलं की शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्याचा विचार ज्यावेळेस मांडला, त्यावेळेस काय झालं, सगळ्यात मोठा विरोध कोणाकडनं झाला, जे सरदार मंडळी होती आपलीच, त्यांनी विरोध केला सगळा की हे होऊ द्यायचं नाही. हा, पण काही लोक आले देखील, ते कसे आले ते आपण पुढे पाहूया, ते कोण कोण होते, का आले, त्याचंही तुम्हाला मी कारण मीमांसा पुढे सांगेल. नंतर स्वॉट अनालिसिस काय, यस म्हणजे काय, यस म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, ओ म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी, आणि टी म्हणजे काय, थ्रेट.
शेवटी खराब काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, काय होऊ शकतं खराब. ह्या 4 गोष्टीवर शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग केलं. आता त्या प्लॅनिंगचा एक तुम्हाला एक भाग सांगतो मी. तर नंतर मग प्लॅनिंग झालं, सगळी तयारी झाली आणि आता इथून पुढे आता मार्गक्रम करायचा, आता परत थांबायचं नाही. हे कधी ठरवलं महाराजांनी 1670 ठरवलं. आता मित्रांनो एकदम जोरदार टाळ्या होणं गरजेचं. 1670 ते 1680 पर्यंत 360 किल्ले महाराजांनी आले. जगात कुठं वर्ल्ड रेकॉर्ड नाही. लिम्का बुक असं जर असेल तर 1000 बुक कमी पडतील, एवढं ही महाराजांची स्ट्रेंथ आहे. फक्त 10 वर्ष. किती वर्षात? 10 वर्षात. वयाच्या 40वे वर्ष होते 1670 महाराज. 40 वर्षापासून ते 80, 10 वर्षात 365 किल्ले आपल्याकडे आले. म्हणजे महाराज एका वर्षाकाठी ऍव्हरेज स्वराज्यामध्ये 30 ते 35 किल्ले आतमध्ये घेऊन येत होते. किती किल्ले घेऊन येत होते आतमध्ये? 300. आता किल्लेच का, परत आता बिझनेस काय आणि त्याच्या मागचं राजकारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण राजे पाहिले, आपण जयपूरलाही राजे पाहिले ना, दिल्लीमध्ये राजे पाहिले. प्रत्येकांचं काय होतं, आपापला फोर्ट आहे. लाल किल्ला एक फोर्ट आहे, आग्र्याचा एक फोर्ट आहे. हा, तुम्ही तिकडे गेलं, चित्तोडला गेलं तर प्रत्येकाचा आपापला एक फोर्ट आहे. उदयपूरमध्ये आहे, जयपूरमध्ये आपापला एक फोर्ट आहे. मग सगळ्या जणांची 1 किंवा 2 राहण्याचे ठिकाण असताना शिवाजी महाराजांनी 360 किल्ले का? शिवाजी महाराजांकडे जेवढा रेव्हेन्यू यायचा, रेव्हेन्यूचा जवळपास 60% खर्च ते फक्त किल्ले ऑक्युपाय करण्यात आणि किल्ले मजबूत बनवण्यात करायचे. मग महाराजांना प्रश्न विचारण्यात आला की महाराज आपलं तर स्वराज्य छोटं आहे, मग आपल्या फार तांजावार पर्यंत, तिकडे तमिळनाडू पर्यंत, हे सगळ्यापर्यंत 2000 किलोमीटरच्या एरियामध्ये आपण हे किल्ले का करतोय आपण? तर महाराजांचं उत्तर काय होतं हे समजून घ्या आणि दूरदृष्टी काय असते हे समजून घ्या आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आज येतो. महाराज म्हणले की माझा एक गडकोट, काय माझा एक गडकोट फितुरांना 1 वर्ष झुंजवल. किती वर्ष झुंजवल? 1 वर्ष झुंजवल. म्हणजे जरी ह्या स्वराज्यावर परत एखाद्या घोरीने आक्रमण करायचं ठरवलं, परत एखाद्या बलबनने आक्रमण करायचं ठरवलं, परत एखाद्या खिलजीने आक्रमण करायचं ठरवलं या देशावर परत, तर हा देश त्यांच्या ताब्यात जाण्यासाठी 1 वर्ष, 1 किल्ला जिंकायला जर 1 वर्ष लागलं, तर महाराष्ट्रावर आणि स्वराज्य गिळायला कुठल्याही दुश्मनाला कमीत कमी 360 वर्ष लागतील. आणि 360 वर्ष आयुष्य त्यांच्याकडे नाही कुणाकडे. आणि शेवटी समजून घ्या, ज्यावेळेस संभाजी महाराजांसंग दगाफटका झाला त्यावेळेस तारा राणीने जे महाराजांचे विचार, तारा राणी यांना, राजाराम राजेंना कुठे घेऊन गेले? जिंजीला घेऊन गेल्या. म्हणजे जिंजी हा सगळ्यात दूरचा होता आपल्याकडं. म्हणजे त्यावेळेस जो विचार केला, जर जिंजी त्यावेळेस आपल्याकडे स्वराज्यामध्ये नसता तर कदाचित संभाजी महाराजांमागे राजाराम आणि हे बाकी सगळे गेले असते. नंतर संभाजी महाराज नंतर औरंगजेब आले. औरंगजेब 27 वर्ष लढले. किती वर्ष लढले? 27 वर्ष लढले. नुकसान भरपूर झालं, स्वराज्य गिळू शकले नाही कधी, स्वराज्य कधी संपलं नाही. सो अशा पद्धतीचा हा एक प्रवास आहे मित्रांनो. आणि या प्रवासामध्ये कॉमन एक गोष्ट आहे, जसं शिवाजी महाराज एक सर्वसामान्य एका सरदाराचे मुलगा होते, किंवा आपण त्याला आजच्या कॉर्पोरेट लँग्वेजमध्ये असं म्हणू शकतो की एका नोकरदाराचे मुलगा होता. तुमचं माझं काय वेगळं आहे मग मित्रांनो? तुमचे माझे वडील देखील कुठेतरी नोकरदार होते, तुमचे माझे वडील देखील एक शेतकरी आहेत. मग त्यांच्यात तुमचे माझ्यामध्ये काय फरक आहे? तर काहीच फरक नाही. त्यांच्या माझ्यामध्ये फक्त काय काही म्हणजे जे स्वतःमध्ये जे विचारसरणी आहे, किंवा एखादं जग जिंकायचं, जग पादाक्रांत करायचं, किंवा आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवायचं, हाच विचार नाही. म्हणजे आपण राजे किंवा आज आपण यशस्वी ह्याच्यामुळे नाहीत की आपण कुणाचे मुलगा आहोत. आपण जर आज यशस्वी असेल आणि अपयशी असेल, त्याचं एकच कारण आहे, ते फक्त आपले विचार. दुसरं कुणीच आपल्याला हरवत नाही. आपल्याला आत्तापर्यंत ज्यांनी कुणी हरवलं या महाराष्ट्रीयन माणसाला, त्यांनी फक्त त्याच्या स्वतःच्या विचाराने हरवलं. अदरवाईज महाराष्ट्राच्या माणसाला जगातलं कुणीच हरवू शकत नाही. नंतर हे सुरुवात कसं झालं हे पहा, की काही गोष्टी समजून कळत नाही, डोळ्याने पाहिलं तर कळतील की ज्या वेळेस आपल्याकडं 711 पासून आक्रमण चालू झाले आणि मुघलांपर्यंत हा जो देश होता हा पूर्ण असा होता. काय होता? या साईडला देश होता आपला. म्हणजे पूर्ण काय केला? परकीयांनी आपलं काय केलं? काबीज केलं. आणि त्या परकीयांनी काबीज केलेल्या देशामध्ये शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराजांना फक्त एक सुपा नावाचं जे परगणा आहे ते महाराष्ट्रात त्यांना सत्ता किती दिली होती? 15 गावची जागीर होती. किती गाव जागीर होती फक्त महाराजांकडे?
15 गावची जागेरी होती आणि महाराजांनी त्यांचं आपण आजच्या भाषेतलं करिअर जर म्हटलं असेल तर करिअर ह्या टिंबापासून चालू केलं. म्हणजे तुम्ही मी जसं SBI लाईफ मध्ये एक लायसन घेऊन करिअर चालू करतो 400-500 रुपयात, तसंच एक सुपा परगणा घेऊन महाराजांनी करिअर चालू केलं. नंतर महाराज हयात आहे तोपर्यंत स्वराज्याचं हे स्वराज्य कितपर्यंत पोहोचलं, इथपर्यंत पोहोचलं. पण नंतर महाराज गेल्यानंतर जी महाराजांची जी प्रेरणा आहे, महाराजांचे जे लोक आहेत, महाराजांचे जे सरदार आहेत, महाराजांचे जे मावळे आहेत, यांनी कंटिन्युअसली काय केलं, हे युद्ध जारी ठेवलं. आणि 1818 पर्यंत भारत आपला झाला, मराठा एम्पायर हे इतकेपर्यंत झालं. आणि महादजी शिंदेनी आपलं दिल्लीच्या तख्तावर बसून शेजारी हिरव्या झेंड्याला भगवा झेंडा लावून राज्य केलं जवळपास 20 वर्ष. तर एकदा जोरदार टाळ्या वगैरे या सगळ्या मराठा योद्ध्यांसाठी. आता आपण परत एक ऍडव्हर्स उदाहरण घेऊया. पहिल्यांनी गद्दारी केली, 1147 वर्ष परतंत्रात गेलो. दुसऱ्यांनी एक पॉझिटिव्ह गोष्ट चालू केली, तर 200 ते 300 वर्षामध्ये परत जे 1147 वर्षात जे आपल्याकडनं गिळूनकृत करण्यात आलं ते आपण परत 100 ते 150 वर्षात परत आपण सगळ्यांनी मिळवलं. आणि ते मिळवणारे दुसरे कोणी नव्हते, हे तुमचे आणि माझे वंशज होते. आज तुमच्यात आणि माझ्यात कुणाचं रक्त आहे? याच मराठ्यांचं माणसाचं रक्त आहे, याच महाराष्ट्रीयन माणसाचं रक्त आहे. हेच लोक येते, हेच मावळखोऱ्यातले लोक येते, हेच नगरचे लोक होते, हेच भिंगारचे लोक होते, हेच आपले सगळेच लोक होते. सगळे कोण नव्हतं महाराजांच्या सैन्यामध्ये? आपल्यासारखे सर्वसामान्य पार्ट टाइम शेती करायचे 6 महिने आणि पार्ट टाइम सैन्यामध्ये यायचे. क्लिअर? सो मग आपण देखील जर ठरवलं एखादा मोठा प्रवास करायचा तर आपण करू शकतो. आज आपल्याला कुणाशी मुघलांशी लढायचं आहे का? आज आपल्या घरातून येऊन कुणी आपल्याला घराच्या बाहेर काढतंय का? आज आपल्याला कुणी शिवी देतंय का? नाही. का? कारण आपल्याला आज कायद्याचं संरक्षण आहे. किंवा कुणी कुणालाकडे बघितलं तरी आज केस होती. काय होतं? कुणी कुणाकडे डोळा वर करून बघितलं तरी काय होते? केस होती. म्हणजे एवढ्या संरक्षित वातावरणामध्ये आपण काम करत असताना जर आपण अपयशी असेल तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो, की आपल्यामध्ये 100% काहीतरी कमी आहे. अदरवाईज अशा काळामध्ये हे शक्य नव्हतं. क्लिअर? मग पुढे पाहूया की बघ लर्निंग काय आहेत. बाकीच्या गोष्टीमध्ये लोक वेगळ्या लर्निंग आहेत, पण महाराजांकडे प्रत्येक वेळेस महाराज हे बिझनेसमॅन होते. काय होते? ही इज अ बेसिकली बिझनेसमॅन. म्हणजे ती व्यापाऱ्या पद्धतीने विचार करायचे. ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला, ती इन्सिडेंट सगळ्याला माहिती आहे, परंतु अफजल खानला मारलं का? ज्यावेळेस ते तिथे आले जावळीमध्ये, आणि जावळीमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी मारलं गेलं, ते युद्ध झालं प्रतापगडाचं. आणि प्रतापगडाचं युद्ध झाल्यानंतर त्यांनी तिथून काय हस्तगत केलं? बा 95 हत्ती, 400 घोडे, 1300 उंट, 2000 कपडाच्या गाठी, 1800 बैल, 10,000 कापड, 14,000 राहुट्या, 14,000 डेरे, बंदुका, तलवारी, भाले, 3 लाखाचा जडेवर, 6 लाखाचा खजिना, तोफखाना, दाळूगोरा, लष्करी, 60,000 लोकांचा सहल, 2 वर्ष पुढे एवढं अन्नधान्य, शिवाय लढाईतून प्रेरणा घेऊन 18,000 लोक भरती झाले शहरामध्ये. किती? 18,000. लर्निंग काय? की तुम्ही ज्यावेळेस एखादं काम करता, एक प्रवीण मोरे ज्यावेळेस काम करतो, आमची पुढे हे फेटं बांधलेली जी एक मंडळी काम करते, ते फक्त त्यांच्यासाठी जे ओटीशी नाहीत. प्रवीण मोरे फक्त एकटा शिवटी किंवा टीओटी नाही, यांच्याकडनं प्रेरणा होऊन या हॉलमधला प्रत्येक माणूस शिवटी होऊ शकतो. ही याच्यातून लर्निंग घ्यायचं आपल्याला. मग हे म्हणजे काय होतं की इन्स्पिरेशन काय? आणि ह्याच्या नंतरची सगळ्यात मोठी घटना काय माहिती आहे का मित्रांनो? ज्या दिवशी हे झालं हे सगळं लढाई संपायला जवळपास 4-5 वाजले. मला सांगा, एवढा मोठा स्वराज्यावर आल्याला जे बालन टळलं गेलं, आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? कोणी सांगू शकतं? सेलिब्रेशन केलं का असेल का शिवाजी महाराजांनी? सेलिब्रेशन केलं असेल का? तर सेलिब्रेशन बिलकुल केलं नाही शिवाजी महाराजांनी. ज्या दिवशी अफजल खानाचा वध झाला त्या दिवशी 4 वाजता मीटिंग झाली आणि ठरलं आता की आता थांबायचं नाही. आणि त्या दिवशी पहाटे 4 वाजता नेतुजी पालकर शिवाजी महाराज स्वतः स्वारीवर निघाले. आणि 15व्या दिवशीपर्यंत कोल्हापूरची जी अंबाबाई होती ही परत यवनांच्या दाबातून बाहेर घेतली, पण कोल्हापूर पर्यंत जात असताना 23 किल्ले परत त्यांनी मिळवले. म्हणजे बॅक टू बॅक त्यांनी. आणि नेतुजी पालकर डायरेक्ट विजापूरवर जाऊन धडकले. म्हणजे काय? ज्या वेळेस तुमचं चांगला काळ असतो
ज्यावेळेस तुमच्याकडे गोष्टी पॉझिटिव्ह असतात त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, आराम नाही करायला पाहिजे. सगळ्यात मोठं संकट टळलं. आता जर बसून जर सेलिब्रेशन केलं असतं तर बाकीच्या लोकांनी परत अटॅक केला असता. पण जी दहशत जी निर्माण झाली होती महाराजाची, त्या दहशतीमध्ये जवळपास नॉनस्टॉप त्यांनी पुढे 3 महिने परत ते घरी आले नाही. नॉनस्टॉप बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक पन्हाळा वगैरे त्यांनी परत जाऊन सगळे स्वराज्यातले किल्ले त्यांनी काय केले, परत घेतले. म्हणजे काय की एकदा जेवटीशी झालं तर थांबायचं नाही, एकदा शिवटी झालं तर थांबायचं नाही, एकदा टिवटी झालं तर थांबायचं नाही. का? मागच्या वर्षी झाला, या वर्षी नाही झाला. का नाही झाला? तर ब्रांच मॅनेजरने माझा फोन नाही उचलला. का नाही झाला? मॅनेजर माझ्या बरोबर कॉलला येत नाही. का नाही झाला? माझी पॉलिसी इश्यू झाली नाही. काय कारण आहे? 100% ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहोत. पण तुमच्या अपयशाचं हे कारण असू शकत नाही. समजून घ्या, मला वेगळं म्हणायचंय. या सगळ्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहेत. पण मी अपयशी ह्याच्यामुळे आहे हे 100% कारण त्याचं असू शकत नाही. पुढची काय गोष्ट आहे की लर्निंग फ्रॉम द इन्सिडेंट. प्रत्येक वेळेस काय शिवाजी महाराज धर कोथा काढ तलवार धर कोथा, एकही शिवाजी महाराजांचा असं महाराष्ट्रात पुतळा नाहीये ज्यांच्या हातात पेन किंवा पुस्तक आहे का? आहे का? मग त्यांनी तेच केलं का? मला सांगा, ज्या वेळेस अफजल खान जवळपास 42,000 लोक, 22 त्यांचे आणि 22 आपले त्यांना मिळाले होते. काय? अफजल खान निघताना किती घेऊन निघाला होता? 22,000. आणि आपले त्यांना किती मिळाले ते येऊस तर तो फरमान काढायचा, आमच्याकडे नाही तर मरा. आपले काही लोक पळकुटे असतात ना नेहमीप्रमाणे, ते कुठे गेले? तिकडे गेले. असे 42,000 लोक जावळीत शिवाजी महाराजांनी आणले. आणि त्यावेळेस महाराजांनी फक्त 7,000 लोकांना प्लॅनिंग दिलं होतं. किती लोकांना? 7,000 लोकांना. शिक्षण काय? महाराजांना माहित होतं की 42,000ची फौज आणि स्वराज्याची 12,000ची फौज एका समोर कधी टिकू शकत नाही. तर मग काय करायचं? मोरख्याच मारायचा. फिक्स टार्गेट करायचं. काय? जो मेन आहे 42चा जो कॅप्टन आहे त्यांनी पहा प्रत्येक ठिकाणी कॅप्टन पकडला. आग्र्याला गेले, कुणाला भिडले? सरदाराला भिडले का? बाकीचे राजे महाराजांना भिडले का? नाही, डायरेक्ट औरंगजेबाला भिडले. म्हणजे कुणाला भिडले? कॅप्टन. अफजल खान आला, त्यांनी बाकीची लढाई केल्या का? त्यांनी प्रदेशात जाऊन त्यांनी युद्ध समोरासमोर केलं का? नाही, डायरेक्ट कॅप्टन उडायचं म्हणले. लाल महालात आसपासचे जेवढे लोक होते त्यांना गुंतलेले, औरंगजेबाला काही जामीन होते, रामसिंग वगैरे, हे सगळे काढून घेतले. नंतर महाराजांनी तिथे 3 महिन्यामध्ये काय केलं हे आपल्याला शिकण्यासाठी सारखं आहे. ह्यातला तुम्ही इथले जेवढे काही सरदार होते त्यांना महाराजांनी काय केलं? ब्राईब द्यायला चालू केली. लगेच काय? बक्षीस द्यायला चालू केले, मिठाई वाटायला चालू केली, सोने हिरे जवाडात वगैरे काय केले? ह्याच्यामुळे दिले की औरंगजेबाच्या जो डाकखाना, जे डाकचा प्रमुख होता, म्हणजे पत्राचा व्यवहार करणार. समजा औरंगजेब काय असं भाषण करून सांगत नव्हतं ना, अरे बाबा एक वेल बिल्डर क्लोज कर किंवा एक प्रिव्हिलेजचा कॉल कर. ते पत्र लिहायचे. ते काय करायचे? ते सांगायचे, ते पत्र लिहायचे. मग पत्र व्यवहार करणारा माणसाला त्यांनी काय केलं होतं? महाराजांनी पैसे देऊन वगैरे त्यांच्या नेटवर्क प्रमाणे, बहिर्जी नायकाच्या नेटवर्क मधून त्यांनी काय केलं होतं? फोडलं होतं. त्यांच्या दरबारामध्ये बघा, एक माणूस इथून कुठे जातो? दिल्लीमध्ये जातो. आणि दिल्लीमध्ये औरंगजेब सारखा व्यक्ती ज्यांनी गादीवर बसण्यासाठी भाऊ, आई, वडील असे 36 स्वकीयांचा खून केला होता. किती? 36. आणि अशा माणसासंग जाऊन बसल्यानंतर ह्या माणसाच्या नेटवर्क मधून माहिती काढणं स्किल काय असेल हे समजून घ्यावं. म्हणजे काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आज जर तुम्ही मार्केटमध्ये काम करतायत, आज जर तुम्ही फील्डवर प्रोडक्टला घेऊन जातायत, तर तुम्हाला तुमच्या बरोबर बाकीच्या कंपन्यांचे देखील प्रोडक्ट माहित असणं गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन मध्ये काय चाललं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, मार्केटमध्ये क्या चलता है ये पता नहीं आपको, और आप बेचने लगे अलग प्रोडक्ट, तो चलेगा क्या? फिर नहीं चलेगा. मग त्या वेळेस त्या ठिकाणी काय काय लागतं, काय काय चालतं हे पाहणं गरजेचं आहे. मग इन्फॉर्मेशन घेऊन ज्यावेळेस आले, त्यांनी महाराजांनी सांगितलं की बॉस आता मला इथं काही, मला वाटत नाही मी तू परत जिवंत जाईल, म्हणून माझ्याबरोबर आलेले लोक तुम्ही मला पाठवायला परवानगी द्या. मग त्यांनी काय केलं? लिगल परवानगी घेतल्या. कोणाकडनं? औरंगजेबाकडनं. महाराजांबरोबर गेलेले 100% लोक परत गेले. नंतर महाराजही आले आणि संभाजी महाराज आले. ह्यातून शिकायचं काय आपल्याला? सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. आणि आपला सगळ्यात आजच्या काळात आपल्याला कुणाला बरोबर भांडणं नाही करायचे, तर आपल्याला मारामार नाही करायचे, तर आपलं ताट कुणी ओढत नाही. परंतु इथं थोडा महाराष्ट्रीयन माणूस माग आहे. कारण महाराष्ट्रीयन माणूस मानसिकतेने लवकर खचतो ना. एखादं 2 कस्टमर नाही म्हणलं की ते लगेच घरी येऊन झोपतंय. बरोबर का? 3रा कस्टमर नाही म्हणलं तर ते म्हणतं यस बाय लाईफच बोगस आहे.
चौथा कस्टमर म्हणलं की ज्याला हे कुठं उद्योगात पडलो बा मी. पाचवा कस्टमर नाही म्हणला तर माझा मॅनेजर खोटं बोलतो. त्यांनी मला खोटं बोलून आणलं की तुला 50-60 हजार रुपये कमिशन महिन्याला मिळेल, मला तर 1 रुपया भेटत नाही. आणि तो सांगतो मग ही इंडस्ट्री पूर्ण काय खराब आहे. मानसिकता काय, फक्त इथं मानसिकता, कणखरता. नाही म्हटलं तरी तुम्हाला लढावं लागेल का, कारण पर्याय नाही मित्रांनो. आजच्या काळामध्ये त्या काय राजसत्ता होत्या, त्यावेळेस काय होत्या राजसत्ता होता. आता एकमेव सत्ता आहे ती म्हणजे अर्थसत्ता. जर तुम्ही अर्थसत्ता येणाऱ्या काळात मिळवली नाही तर आपली परतंत्राकडे वाट चालू झालेली आहे. अदरवाईज त्यावेळेसचे परकीय कोण होते, इंग्रज होते बरोबर आहे का, पोर्तुगीज होते, फिरंगी होते, तुर्क होतं, अरब होतं. आता कोण आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचं नाव घेऊ शकत नाही मी, स्टेजवर रेकॉर्डिंग चालू आहे. जे तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करतात, जे तुम्ही डायपर यूज करतात, बाहेरच्या परदेशी बिझनेस कंपन्या आहेत ना, हे बाकीचे लोक बिझनेस करायला आले होते. सुरुवातीला राज्य करायला नव्हते आलं आपल्यावर कुणी. पहिले जे यायची टोळ धाड व्हायची ते लुटायला यायचे, आपल्यावर राज्य करायला नव्हते आले. आज आपल्याला भांडायचं का कुणाशी नाही, परंतु आज आपला खरा संघर्ष आहे. आता फक्त 2च धर्म उरलेत आपल्याकडे, एक आहे गरीब आणि एक आहे श्रीमंत. हे 3% लोक बिझनेस एम्पायर मधून आपल्याला सगळ्याला कवयत घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आपण देखील शिवाजी महाराज होऊन आपलं स्वतःचं एम्पायर उभा करायशिवाय राहायचं नाही. तुम्हाला सांगतो मी, बाकी ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आज इतिहासामधून काय शिकू शकतो, तर आपण इतिहासामधून जर काय प्रेरणा घेऊ शकतो तर एवढीच प्रेरणा आपण आज आपल्याला घेऊन जायची इथं. सो नंतर काय, लाल महाल. हो मित्रांनो, व्हाय शिवाजी महाराज ग्रेट का होते, कारण आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले ते दरबारी राजे होते. कोण होते ते दरबारी राजे? म्हणजे कोण, की जे सिंहासनावर बसणार आणि फरमान सोडणार. काय करणार ते, सिंहासनावर बसणार आणि फरमान सोडणार. इसको लावो ह्याला आणा, इकडे जा तिकडे जा. फक्त ते काय करायचे, आपल्याकडे मराठी भाषेमध्ये म्हण आहे, उंटावरनं काय करणे, शेळी हाकणे. तर महाराज तसे नव्हते. एकमेव राजे होते असे की जे महाराजही होते ते सेनापती होते. का, कारण सेनापती कुठं लढतो, कुठं जातो, फील्डवर जातो. सेनापती कुठं असतो, दरबारात असतो, फील्डवर असतो, फील्डवर. मग जर आपल्याला जर बिझनेस करायचा असेल, आपल्याला जर एम्पायर करायचं असेल, त्यावेळेस ते राजा असून ते फील्डवर जात होते. काय करत होते ते, जो स्वतः राजा होता किंवा राजे होते ते स्वतः आपल्या सौंगाड्यांना, आपल्या सैन्याला इन्स्पिरेशन देण्यासाठी स्वतः घोडसवार होऊन ते पुढे जायचे. ते फक्त मित्रांनो सेनापती नव्हते, ते एक सैनिक देखील होते. का, कारण सेनापती देखील डेऱ्यात बसून ऑर्डर करतो. म्हणजे आमच्याकडे आहे सेनापती, ब्रांच मॅनेजर, केबिन मध्ये बसून ऑर्डर करायची, फक्त हे लावो वो लावो हे करू. आणि आमचे सैनिक आहे तिकडे बाकीचे मॅनेजर, कोणी 11 वाजता येतोय, कोणी 4 वाजता घरी पळतोय. मॅनेजर लोक या टाळ्यावरनं तुम्हाला काय संदेश आहे तुम्ही समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शेट्टी साहेब कळतात. काय की आमचा सिंपल साधा प्रयत्न, साहेब मी तुमच्यासारखा सर्वसामान्य घरातला मुलगा आहे. मला एक गोष्ट ठरवलेली माझ्या आयुष्यामध्ये, शिवाजी महाराजांना जसं एकच ध्येय होतं आयुष्यामध्ये, मरेपर्यंत स्वराज्यासाठी काम करायचं. माझं तेच ध्येय की मरेपर्यंत इन्शुरन्ससाठी काम करायचं. आपल्याला बाकी काहीच नाही दुसरं. सिंपल आहे आपल्या आयुष्यात, दुसरं काही नाहीच. आपण बायका नाही पाहत, पोरं काही पाहत नाही. आपल्याकडे एकच काय, फक्त आपण बिझनेस करणं, लोकांना मोठं करणं, लोकांना चांगलं सांगत राहणं, इन्स्पायर करणं. काही होतात शिवाजी महाराजांचं इन्स्पायर केले सगळे लोक थोडेच इन्स्पायर झाले, काही त्यांचे उलटले, काही गद्दारी केली, तेच लोक होते ना. संभाजी महाराज चालून जाणार शिवाजी महाराजांचे लोक होते. मला माहिती माझ्यावर उद्या चालून येणार देखील माझेच लोक आहेत, पण मी घाबरत नाही. क्लिअर. सो सर्जिकल स्ट्राईक, 1.5 लाखाची फौज. किती, ह्या पुण्यामध्ये किती फौज, 1.5 लाखाची फौज. आणि 1.5 लाखाच्या फौजेमध्ये 500 लोक, किती 500 लोक आतमध्ये घुसतात 1.5 लाखाच्या फौजेमध्ये. डेअरिंग समजून घ्या मॅडम. इथं काय समजून घ्यायचं महाराजांकडनं, धाडस. इथं काय समजून घ्यायचं आपल्याला, महाराजांची धाडशी प्रवृत्ती समजून घ्यायची. मग जर तुम्हाला कस्टमरकडे जायचं असेल, मोठ्या कस्टमरकडे जायचं असेल, तर तुम्ही का घाबरता, तुम्ही देखील मोठ्या कस्टमरकडे जाण्याचं धाडस केलं पाहिजे. जर 1.5 लाखाच्या फौजेमध्ये जर 500 लोक घुसत असेल तर 1.5 करोडचा 2 करोडचं प्रीमियम मागायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही ना. का, कारण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की कस्टमरचं घर मोठं दिसलं तरी आपल्यावर दबाव येतो. कस्टमरचा डायनिंग टेबल आणि सोफा मोठा दिसला तरी आपल्याला प्लॅन फिश करताना आधी पाणी प्यावं लागतंय. का, कारण तो मोठा आहे ह्याचं कुठंतरी मॉरल आणि मेंटल प्रेशर माझ्यावर असतं. इथं खरंय खोटं,
तर घाबरायचं नाही. काय जोपर्यंत रवी जगताप तुमच्या बरोबर आहे तुम्ही कुणीही घाबरायचं नाही. काही होत नाही तुम्हाला मी. ठीक आहे. मग महाराज 500 लोक घुसले आणि जे काही राष्ट्रीय कार्यक्रम करायचा त्यांनी तो केला आणि निघूनही गेले. धाडस पहा, माणसाचं धाडस पहा. आणि महाराजांनी धाडस एकदा नाही केलं, असं धाडस त्यांनी लाखो वेळेस केलं. कुठं केलं त्यांनी? पन्हाळ्यातून सुटका होत असतानाही धाडस केलं. अफजल खानांना मिठी मारली त्यावेळी धाडस केलं. 15व्या 16व्या वर्षी तोरणावर गेले त्यावेळी धाडस केलं. म्हणजे असे हजारो धाडशी प्रयोग येतात. आग्र्याला गेले. अहो ज्या माणसाला म्हणजे औरंगजेब हा इतका खुनशी राजा होता की कुर्निशात म्हणतात आपल्याला. कुर्निशात म्हणजे काय की डोकं कुठं टाकायचं? जमिनीवर टाकायचं, बरोबर. आणि जिथं डोकं टेकतो ना तिथं असं चुंबन घ्यायचं. आणि त्यांचा जे दरबार होता औरंगजेबांचा तो माणसाच्या 8, 10, 12 फूट असा दरबार होता. आणि नजर ए पैर असं म्हणायचं. जिथं त्यांच्या पुढे येणारा राजा कुणी बी जरी असला तर त्याला त्याची नजर इथं खाली 2 पायाच्या बोटावर बघायचं आणि मग परमिशन घेऊन बोलायचं. अशा ठिकाणी ज्यावेळेस शिवाजी महाराज लावून आवाज ठोकतात तर माणसाची डिरिंग काय ते बघा. हिंमत लागते ना. मरण हातावर घेऊन चालावं लागतं त्यावेळेस हे इतिहास मिळतं. ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो ना काम करायला तर उद्दिष्ट घेऊन बाहेर पडा. याला आला हे असं काम करू नका, ह्यानी काही होत नाही. सो मग पुढे काय? व्हॉट इज सिच्युएशन? यातून काय शिकायचं आपल्याला? यातून काय शिकायचं आपल्याला की काय सिच्युएशन कशी असली पाहिजे. गोल सेटिंग करा, टीम बिल्डिंग करा, प्लॅनिंग करा, ऍक्शन करा. ऍक्शन नंतर हे सगळे काय हे स्टेजेस आहेत. ह्या पद्धतीने आपल्या पुढे जाऊन पुढे काय ही त्यांची टीम होय बा पूर्णपणे. नंतर बोलू या टीमवर. सगळ्या टीमनी मिळून काय केलं? स्वराज्य उभं केलं. आणि शेवटची एक स्लाइड घेतो तुमची मी. स्वराज्य ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी चालू केलं त्यावेळेस केवढं होतं आणि स्वराज्य ज्यावेळेस 50व्या वर्षी मृत्यू झाला त्यावेळेस केवढं होतं? स्टार्टेड जर्नी आज यू अँड मी. 360 फोर्ट 0 पासून 360 किल्ले महाराजांनी उभा केले. 8 लाख होऊन त्यावेळेस त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती. त्याचं आजचं मार्केट व्हॅल्युएशन आहे किती? 4 लाख करोडची व्हॅल्युएशन आहे मार्केटला. 20 लोकांची टीम चालू होती महाराजांची. मावळा किती होते पहिले? 20 लोकांपासून टीम चालू केली. ज्यावेळेस महाराज गेले त्यावेळेस 3 लाखाची फौज स्वराज्यामध्ये होते आणि 50,000 घोडे, 30 गलबत, 350 युद्ध नौका आणि 12 देशामध्ये महाराज बिझनेस करत होते. मग आपल्यासाठी काय आहे? आपण किती काम सोपं आहे आपल्याला. 6 कॉल करणे, 2 व्हिजिट करणे, मंथ ऑन मंथ ऍक्टिव्हेशन, क्लब, RSM क्लब, RD क्लब, JOTC, COT, TOT याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. मग जर आपल्याला देखील जर या इंडस्ट्रीचं, माझं हे म्हणणं नाही की तुम्ही ना आम्ही शिवाजी होऊ शकत नाही, आपण तेवढे मोठे नाहीत आणि आपण ते बोललं नाही गेलं पाहिजे. परंतु तुम्ही आणि मी जर महाराजांच्या विचारांनी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन आपण आहे त्या इंडस्ट्रीमध्ये जरी काम केलं तर आपण 100% इन्शुरन्स क्षेत्रातल्या शिवाजी महाराजाला शिवाय राहणार नाही. तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी अत्यंत ओजस्वी ओघवत्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्यापासून आपण आज काय प्रेरणा घेऊ शकतो. कारण शिवाजी महाराजांचं जीवन हे अखंड आपल्याला प्रेरणा आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आज आपण आपल्या यशस्वी जीवनामध्ये वाटचाल करीत असतो. यानंतर आपण ह्या कार्यक्रमामध्ये रिवॉर्ड्स अँड रिकग्निशनमध्ये पहिला जो ग्रुप आहे डेप्टी RM ऑनर, त्यासाठी मी डिव्हिजन वाईज नावं घेतोय. सो हा ग्रुप ऑनर आहे डिव्हिजन वाईज. तर ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. सो सुरुवात मी सोलापूर डिव्हिजन पासून करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी थोडं लवकरात लवकर यायचंय. सो नीना शहा सोलापूर ब्रांच, वैशाली बुडत सोलापूर ब्रांच, बाळासाहेब सावंत सोलापूर ब्रांच, पुरुषोत्तम तेंडुलकर, वसुंधरा शिवचरण, अमीन फुलारी, सुमा मतगुंडी, सुनिका दीक्षित, मेहुल थिटे, सुहास जगताप, सारिका दाळवी, विशाल गोडगे, विनायक कोकल, प्रशांत यक्कलदेवी, यानंतर साखर शेट्टे शिवमूर्ती आणि वर्षा चिंचोली. थोडंसं लवकरात लवकर यायचंय. मी परत एकदा नावं घेतो. नीना शहा, वृषाली बोधत, बाळासाहेब सावंत, पुरुषोत्तम तेंडुलकर, वसुंधरा शिवशरण, अमीन फुलारी, सुमा मतगुंडी, सनिका दीक्षित, मेहुल थिटे, सुहास जगताप, सारिका दळवी, विशाल गोडगे, विनायक कोकल, प्रशांत यक्कलदेवी, शिवमूर्ती, साखर शेट्टे, वर्षा चिंचोली.
मी परत एकदा नावं रिपीट करतो. नीना शहा, सोलापूर डिव्हिजनची मी नावं घेतोय. नीना शहा, वैशाली भुदत, बाळासाहेब सावंत, पुरुषोत्तम तेंडुलकर, वसुंधरा शिवशरण, अमीन फुलारी, सुमा मदगुंडी, सानिका दीक्षित, मेहुल थिटे, सुहास जगताप, सारिका दळवी, विशाल गोडगे, विनायक कोकल, प्रशांत यक्कलदेवी, साखर शेट्टी, शिवमूर्ती आणि वर्षा चिंचोली. थोडंसं लवकरात लवकर आपल्याला स्टेजवर यायचं आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सर्वांचा आपला ऑनर आहे. सर्वांना तुमच्या टाळ्यांनी प्रचंड प्रेरणा वगैरे मिळेल. यानंतर मी दुसऱ्या डिव्हिजनसाठी बोलतोय. उस्मानाबाद डिव्हिजन, सुभाष रोकडे, बियाणी किशोर कन्हैयालालजी, राधिका बागले, शहाजी चव्हाण आणि कोमल सुरोसे. उस्मानाबाद ब्रांच आणि उस्मानाबाद ए ब्रांच, उस्मानाबाद डिव्हिजनमधील जे LMs आहेत त्यांची मी नावं घेतोय. लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. सुभाष रोकडे, बियाणी किशोर कन्हैयालालजी, राधिका अमित बागले, शहाजी चव्हाण आणि कोमल सुरोसे. ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. उस्मानाबाद डिव्हिजन मधील हे 5 नावं आहेत. सुभाष रोकडे, किशोर बियाणी, राधिका बागले, शहाजी चव्हाण आणि कोमल सुरोसे. यानंतर बारामती डिव्हिजनची मी नावं घेतोय. मनोहर कचरे, नयन मेरुलकर, संतोष देवकर, पूजा गाडवे, रेश्मा सूर्यवंशी, मुळीक आनंदराव, महेश राजमाने, चेतन घाडगे, आनंद कठाळे, सविता उपल्ली, युगंधरा किस्ते, स्वप्नील पवार, राजनंदिनी शेळके, अवताडे नानासाहेब आणि अजिंक्य देशमुख. बारामती डिव्हिजन ज्यांची मी नावं घेतोय बारामती डिव्हिजन मधील, त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचे आहेत. बारामती डिव्हिजन मधील बारामती ब्रांच, कचरे मनोहर भगवान, नयन मेरुलकर, संतोष देवकर, पूजा गाडवे, रेश्मा सूर्यवंशी, मुळीक आनंदराव, महेश राजमाने. बारामती डिव्हिजन मधील पंढरपूर ब्रांच मधील जे ॲडवायझर्स आहेत, चेतन धनाजी घाटगे, कठाळे आनंद सिद्धेश्वर, सविता दत्तात्रय उपल्ली, युगंधरा खिस्ते, स्वप्नील गणेश पवार, राजनंदिनी शेळके, अवताडे नानासाहेब आणि अजिंक्य देशमुख. यानंतर पुणे 4 डिव्हिजन, पुणे 4 डिव्हिजन मधील शीतल सोमवंशी, विशाल येवले, चंद्रकांत राऊत, छगन पिसाळ, महादेव बोबडे, सुमित कोरडे आणि दिव्या सोनवणे. पुणे 4 डिव्हिजन हा ग्रुप ऑनर आहे. डेप्टी RM जे हे रिवॉर्ड्स अँड रिकग्निशन डेप्टी RM क्लब कन्व्हेन्शन सारखं आहे की ज्यामध्ये आपण ही लेवल ज्यांना देतो, ज्यांना DRM ऑनर प्राप्त झालेला आहे. शीतल सोमवंशी, विशाल येवले, चंद्रकांत राऊत, छगन पिसाळ, महादेव बोबडे, सुमित कोरडे आणि दिव्या सोनवणे. हे पुणे 4 डिव्हिजन आहे. यानंतर मी अहमदनगर डिव्हिजनची नावं घेतोय. अहमदनगर ज्यामध्ये अहमदनगर ब्रांच आणि श्रीरामपूर ब्रांचचे LMs आहेत. पांडुरंग पानसरे, अहमदनगर, मोरकर रावसाहेब बाजीराव, निशा पाचपिंड, सुजित पवार, जयश्री आढाव आणि योगेश पवार. अहमदनगर डिव्हिजन पांडुरंग नानासाहेब पानसरे, मोरकर रावसाहेब बाजीराव, निशा पाचपिंड, सुजित गणपत पवार, जयश्री आढाव आणि योगेश पवार. आपले पाहुणे जे आलेले आहेत सरांना आपण एकदा स्टँडिंग ओवेशन द्यायचंय. आपले आजचे प्रमुख पाहुणे रिश्तेदार टाळ्या रॉम 7 तर्फे हार्दिक स्वागत. रणभूमी रॉम 7. यानंतर तमसो मा ज्योतिर्गमय आपली जी परंपरा आहे यानुसार कार्यक्रमाचं आता दीप प्रज्वलन करणार आहोत. आणि दीप प्रज्वलनासोबतच
आपली जी परंपरा आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, अर्थात मी उपस्थित मान्यवरांना, रिस्पेक्टेड आर डी आणि आर एम सरांना समोरील खुर्च्यांमध्ये स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सो आपण कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या नृत्यगीतानं करत आहोत. गणेश वंदना. अतिशय अप्रतिम असं गणेश वंदना ज्या ग्रुपनी सादर केली त्यांच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत.
कारण सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता आपल्या पाठीशी आहे. रॉम 7 हे एक नवीन विचार घेऊन आपल्या समोर आलं आणि रॉम 7 हा नवीन एरिया हा एक नवीन विचार घेऊन आला. काहीतरी धाटणीच्या वाट रस्त्यावर न चालता काहीतरी वेगळं करून काहीतरी उत्तुंग झेप घेण्याचा हा जो मानस सरांनी रवी सरांनी आपल्याला जो दिलेला आहे, तर त्या एका छोट्याशा प्रेझेंटेशनमधून आपण रॉम 7ची थीम काय आहे. सर ज़्यादा टाइम नहीं लूँगा किसी का मैं सर. जस्ट आई विल टेक ओनली 1 मिनट बिकॉज बहुत सारा बात हो चुका है सर. बहुत सारे बार हमने प्रेजेंटेशन भी किया सर. सर फर्स्ट ऑफ ऑल सबके सामने एक बार मैं आपको दोनों को सर तहे दिल से थैंक यू बोलना चाहता हूँ. बिकॉज द पर्सन लाइक रवि जगताप हु स्टार्टेड द करियर एज एन एडवाइजर फ्रॉम दिस सिटी, नाउ ही इज स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ हिज पीपल एज एन DRM. सो सर ये आपका बदौलत है सर, पूरा है सर. नेक्स्ट थिंग सर, जब मैंने रोम 7 हाथ में लिया था सर, दिखने को तो बहुत स्ट्रांग रोम लगता था, लेकिन अंदर से बहुत थोड़ा खोखला लगता था, ऐसे मुझे लगता था. और आई शुड एडमिट दैट कि मुझे बहुत काम करना है यहाँ पे. सो सर 65 लोगों का स्ट्रेंथ था सर हमारे पास यूनिट मैनेजर का. नाउ सर आई एम प्राउड टू से कि आज रोम 7 महाराष्ट्र रीजन का सबसे बड़ा टीम है सर. 110 मैनेजर हमने ऑन बोर्ड किए और 6 महीने के इस जर्नी में सर वी हैव कोडेड 800 न्यू एडवाइजर. एंड इन फ्रंट ऑफ ऑल दोज पीपल, इन फ्रंट ऑफ ऑल माई पीपल, आई एम गोइंग टू कमिट यू दैट द रोम 7 विल बी द पैन इंडिया नंबर 1 in SBI Life at any cost. This is what I want to promise in front of my people sir. Just मैं कुछ ज़्यादा कोई करूँगा नहीं सर. मेरे टीम के लिए मैंने एक छोटा सा 1-2 मिनट का ये भी बनाया है इन द फॉर्म ऑफ सॉन्ग. सो आई वांट टू रिप्रेजेंट माय थीम सॉन्ग ऑफ रोम 7. सो प्लीज अमोल, थँक यू. वेलकम टू माय अकॅडमी. राजीव श्रीवास्तव सर यांना मी आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. वेलकम सर. मेरा आया प्रेजेंटेशन? हाँ कर रहा है 1 मिनट. हाँ कोई बात नहीं. नहीं बहुत छोटा है, ज़्यादा नहीं कोई इशू. सो वेरी गुड आफ्टरनून रेस्पेक्टेड लाइव मित्रास. आप लोग इतने दूर से आए ये प्रोग्राम में, आप सब अपने लिए एक बार जोरदार तालियां बजाइए, है ना. क्योंकि मैं और प्रताप तो बॉम्बे से आए, लेकिन ऐसा है कि हमको आने जाने का दोनों का खर्चा SBI लाइफ ने उठाया है ना. तो इवन आते आते हम लोग थोड़ी देर शनि शिंगापुर के दर्शन भी किए, क्योंकि मैं कभी गया नहीं था, तो आज पहली बार गया. वहाँ पे जो चाय पिया उसका भी खर्चा SBI लाइफ ने उठाया है. तो मेरा आपको सबसे पहले ये बोलना है कि आप ये समझिए कि आपके जो मैनेजर है, मतलब मैं जब बोल रहा हूँ खुद के बारे में, तो सारे जो SBI लाइफ के एम्प्लॉयज़ हैं वो एक अलग है और हम सब साथ में काम करते हैं. लेकिन आपको ये ध्यान रखना है कि आपके यहाँ पे आने का पर्पस क्या है ना. आपके आने का पर्पस एक ही होना चाहिए कि कैसे आपका ये जो बिजनेस है जो आपने शुरू किया है ये कैसे नेक्स्ट लेवल पर जाए, है ना. आपकी इनकम कैसे नेक्स्ट लेवल पर जाए. अदरवाइज इस तरह की मीटिंग जितने बार भी होगी हमको हमेशा ये लगेगा इसका हमारे लाइफ मित्रास को अर्निंग में क्या फ़ायदा हुआ. तो सबसे पहला मेरा एक सवाल है आपका. 1 तारीख को रात को हम लोग सब थाईलैंड जा रहे हैं, है ना. एक हमारा JOTC का मीटिंग है. आप में से कितने लोग आ रहे हैं? एक वहाँ है, 1-2 और मोरे साहब तो रहते ही हैं, उनके बिना तो थाईलैंड कैसे जाएंगे, है ना. और 5-7 लोग. तो देखिए ये JOTC का है. पूरे अपने महाराष्ट्र से कम लोग नहीं जा रहे, लेकिन महाराष्ट्र से करीब 150 लोग जा रहे हैं, 150 लोग जा रहे हैं. लेकिन मेरा ये बिलीफ है ना, और मेरी कोई बड़ी प्रेजेंटेशन नहीं है ना कोई ऐसी मैं कोई बड़ी अलग, क्योंकि वो प्रताप पूरा डिटेल में आपको बताएगा क्या है प्रोडक्ट्स का पूरा वो डिटेल. मैं सिर्फ एक आपको आउटलाइन बता रहा हूँ कि अगर आप देखेंगे कि महाराष्ट्र का जो पोटेंशियल है और सिर्फ 150 लोग अपन लोग वहाँ पर लेकर जा रहे हैं, ये कोई बहुत बड़ी उपलब्धि नहीं है. दूसरे लोगों के लिए उपलब्धि हो सकती है, उनको लगता है बाप रे महाराष्ट्र से इतने सारे लोग आ रहे हैं, लेकिन ऐसा नहीं है. मेरा ये बिलीफ है, और जिस तरह का अपना मार्केट है और जिस तरह की यहाँ अवेयरनेस है, जिस तरह के हमारे यहाँ पर लीडर है, जैसे देखिए 100 करोड़ का अभी रवि जगताप ने रोम 7 के लिए ही टारगेट लिया. तो 100 करोड़ कहाँ से आएगा? आप सब लोग करेंगे तो ही आएगा ना, कि अकेला रवि निकल जाएगा 10-10 करोड़ की 10 पॉलिसी लेने, ऐसा तो होगा नहीं. तो
मेरा आपको सबको एक ही रिक्वेस्ट है कि जो भी फॉरेन ट्रिप है इस बार अगर आप लोग नहीं है तो क्या अगले जीओटीसी में ये आप अपने आप से वादा कर सकते हैं, हमसे वादा कर सकते हैं कि सर मैं तो पक्का रहूंगा? पॉसिबल है क्या? ये सोच है क्या हमारी? कितने लोगों की सोच है? आप हाथ उठाइए। बहुत बहुत धन्यवाद। कम से कम आपने, क्योंकि हर चीज की शुरुआत सोच से ही होती है। मोरे साहब ने भी कभी सोचा होगा कि नहीं मेरे को बड़ा काम करना है, सिर्फ मैं एक नॉर्मल एडवाइजर बन के नहीं रहूंगा, है ना। बहुत साल पहले की बात है, हमारे सामने इनका जर्नी शुरू हुआ, क्योंकि मैं पहले भी महाराष्ट्र में एक बार काम करके गया। मैं पहला एएसएम हूँ महाराष्ट्र का, है ना। तब डिप्यूटी आरएम को एएसएम बोलते थे हम लोग, 2007 में। और फिर उसके बाद मैं दूसरी जगह चला गया, फिर अभी वापस आया। तो मैं ये बता रहा हूँ कि ऐसे कितने एडवाइजर हैं जिन्होंने ये सोचा कि मैं नॉर्मल एडवाइजर की भीड़ में नहीं शामिल होऊंगा, क्योंकि आज महाराष्ट्र में हमारे पास 11,000 एडवाइजर है, 11,000, है ना। लेकिन अगर आप बोलोगे जैसे सामने की कतार में जितने लोग बैठे हैं इनको सब लोग जानते हैं, लेकिन बाकी सब लोगों को उतना करीब से नहीं जानते। क्यों? कोई कारण है या ऐसी? कोई बता सकता है क्या कारण है कि मोरे जी को इनको फेटा बिना के आगे क्यों बिठाया और कुछ लोगों को पीछे क्यों बिठाया? सिर्फ एक ही चीज है, परफॉर्मेंस। हमेशा आप ध्यान में रखिए, कोई भी इंडस्ट्री हो उसमें मेरिट को सबसे ज्यादा आप तवज्जो मिलेगी। आप अगर जेओटीसी एडवाइजर हो, आप एमडीआरटी हो, आप सीओटी हो, आपने क्रूज क्वालिफाई किया, आपका हर लोग याद रखेंगे। मेरा आपसे रिक्वेस्ट है, क्योंकि आप लोग इतने इतने दूर से यहाँ पर आए हैं, ये मैं अपने दिल से बोल रहा हूँ। अगर आपने आज भी सोच लिया कि सर अब हमको एक बात अब पक्की है कि किसी भी हालत में हम लोग कोई 2 पॉलिसी 4 पॉलिसी वाला काम नहीं करेंगे, हम कम से कम ये देखेंगे कि महीने का हमारा ₹1,00,000 का इनकम तो होना ही चाहिए। आप लोग रेडी है क्या? और मैं जो बोला ये सही है क्या? है ना। तो यही मुझको बोलना है। और दूसरा एक छोटा सा प्रेजेंटेशन है, उसके बाद सिर्फ 3 स्लाइड का है ना, क्योंकि मुझको मालूम है कि अभी खाने का भी समय है और प्रताप का भी पूरा डिटेल प्रेजेंटेशन है। और क्योंकि मैं एडवाइजरों को बहुत करीब से जानता हूँ, है ना, क्योंकि मैं खुद यूनिट मैनेजर रहा हूँ कंपनी का। और मेरे लाइफ का अगर आप देखोगे सबसे ज़्यादा क्रिएटिव वर्क और सबसे ज़्यादा इम्पैक्टफुल वर्क अगर मैंने कभी किया है तो बाइक में लेके अपने एडवाइजर को कहीं ना कहीं घूमता रहा, या एडवाइजर के बाइक के पीछे बैठ के मैं घूमता रहा। उसी में सबसे ज़्यादा बिजनेस करने में मेरे को ज़्यादा मजा आया। लेकिन अब मैं वापस जाके यूएम नहीं बन सकता, है ना। अभी जैसे आपको आगे बढ़ना है वैसे मेरे को भी आगे बढ़ना है। तो देखिए, सबसे पहले ये जो 3 स्लाइड है आप इसको समझने का कोशिश करिए, मैं बोलना क्या चाह रहा हूँ, है ना। ये क्या है? ये आपकी कंपनी की जर्नी है ना। इसमें से कई लोग ऐसे होंगे जो 10 साल पहले हमारी कंपनी में जुड़े होंगे। कितने लोग हैं जो 10 साल से हमारे साथ जुड़े हैं? मैं आप लोगों को कैसे धन्यवाद करूं, ये मेरे पास अभी उसके लिए शब्द नहीं है ना। लेकिन मैं आपको बोल रहा हूं कि आप लोगों ने कंपनी को बनाया है ना। आज जो भी कंपनी बनी है एसबीआई लाइफ, पूरे वर्ल्ड में इसका नाम है अब, है ना, पूरे वर्ल्ड में। और ये सिर्फ उनके वजह से, उनकी हार्ड वर्क है, क्योंकि 10 साल पहले की एसबीआई लाइफ के पास कुछ भी नहीं था, है ना। और उसके पहले के 10 साल अगर आप देखोगे तो किसी को लगेगा इन्होंने कंपनी क्यों शुरू कर दी, है ना, क्योंकि ना बैठने की जगह है, ना कंप्यूटर है, ना प्रपोजल कहाँ डिपॉजिट करना है, वो कुछ भी नहीं है। किसी को लगेगा कि इन्होंने मजाक मजाक में कंपनी शुरू कर दी, लेकिन ऐसा नहीं था। एक प्लानिंग थी, एक भरोसा था लोगों को इस ब्रांड पे, इस कंपनी पे। लोगों ने मेहनत की। आप देखिए कहाँ से कहाँ चली गई कंपनी, है ना। 2000 में हमने लाइसेंस फाइल किया। जब सब लोगों ने लिबरलाइज हुआ तो पहली 3 कंपनियां जिन्होंने लाइसेंस फाइल किया उसमें हम भी पहली 3 कंपनियों में थे। बाद में आज तो करीब करीब 24 कंपनियां पूरे इंडिया में है। लेकिन पहले 3-4 साल कुछ खास हुआ नहीं, है ना, क्योंकि एजेंसी बन नहीं रही थी, फिर प्लस रेगुलेशन में दिक्कत थी। हमारा बैंक का इंश्योरेंस भी शुरू नहीं हुआ। तो 2000 में 400 करोड़ का से शुरू किया। ये न्यू बिजनेस की मैं बात कर रहा हूँ, रिन्यूअल की नहीं। और लास्ट ईयर आपकी कंपनी ने देखिए कितने का न्यू बिजनेस किया, 20,910, करीब करीब 23,000 करोड़ का न्यू बिजनेस किया। और साथ में करीब करीब 30,000 करोड़ का रिन्यूअल कलेक्ट किया। तो दोनों मिलाकर अगर आप देखोगे तो 50,000 करोड़ के ऊपर का ग्रॉस रिटर्न प्रीमियम है आपकी कंपनी का, एसबीआई लाइफ का। और ये परफॉर्मेंस के बाद अब ये भारत की
आए हुए कंपनी, क्योंकि 2000 में ही सारी कंपनी आई, उसके पहले तो सिर्फ एक ही कंपनी थी, तो है ना, जो LIC थी, तो सबसे बड़ी कंपनी बनके आपकी कंपनी उभरी है। अब जो दूसरे और तीसरे नंबर के जो प्लेयर है, उन दोनों को भी जोड़ के आप देखोगे तो वो भी वहां तक नहीं पहुंचे। ये है आपकी कंपनी और ये है आपका कंटिन्यूअस जर्नी। अभी देखिए 2006 में पूरी कंपनी ने 450 करोड़ के आसपास कुछ बिजनेस किया। इस साल हम लोग सिर्फ रिटेल एजेंसी से महाराष्ट्र में ही 400 करोड़ करने वाले हैं, सिर्फ रिटेल एजेंसी जो आप लोग हैं, आपका चैनल है, क्योंकि इतना तेजी से आपका कंपनी बढ़ रहा है। कुछ कॉन्फिडेंस पैदा हुआ। अब ये 10 साल के बाद का आप ग्राफ सोच के देखिए। 10 साल पहले मोरे साहब की आर्थिक परिस्थिति, वो भले ही कैसे भी हो, लेकिन वो हमसे बहुत करीबी दोस्त जैसे हैं, तो सब बताया उन्होंने क्या उनकी जर्नी है। लेकिन 10 साल पहले की उनकी परिस्थिति देखिए और 10 साल पहले की आज की उनकी परिस्थिति देखिए, फाइनेंशियल पोजीशन जमीन आसमान का फर्क है। सही है ना? क्योंकि उन्होंने समझा कि ये कंपनी आगे जाएगी, अगर मैं मेहनत करूंगा तो मैं भी आगे जाऊंगा, है ना। दोनों चीजें साथ साथ में चलनी चाहिए। नहीं तो आप मेहनत कर रहे हैं लेकिन कंपनी कहीं नहीं जा रही, लोग उस पर भरोसा नहीं कर रहे, उनके प्रोडक्ट अच्छे नहीं है, उनकी सर्विस अच्छी नहीं है, तो आप कितनी भी मेहनत करोगे आपको उतनी सफलता नहीं मिलेगी। करेक्ट है ना? तो ये बहुत समझना जरूरी है कि आपकी अगर कंपनी इतनी तेजी से बढ़ रही है तो आने वाले 10 साल जो है वो कहां से कहां चली जाएगी और कहां से कहां चली जाएगी, ये मेरी दूसरे स्लाइड में है। ये देखिए, ये डाटा इसके पहले भी बहुत सारे 3-3 साल 5-5 साल के प्लान हमने देखे हैं, क्योंकि मैं खुद 20 साल से कंपनी में हूँ, है ना। ये पहली इंश्योरेंस कंपनी है मेरी, मैंने दूसरी और किसी इंश्योरेंस में काम नहीं किया, है ना। लेकिन मैं बताना ये चाहता हूँ कि कंपनी का जब ये प्लानिंग है ना, कि इसके पहले जैसे मेरे को याद है एक समय था जब कंपनी हमारे 11वें नंबर पे थी, है ना, तो उन्होंने प्लान किया कि हम टॉप 5 में आएंगे। एक प्लान प्रेजेंट हुआ, प्लानिंग किया, ऐसे करेंगे वैसे करेंगे, ये प्रोडक्ट में जाएंगे, यह मार्केट खोलेंगे, इस ब्रांच यहाँ पर ब्रांच खोलेंगे, वहाँ लाइफ मित्राज अपॉइंट करेंगे, ये काम करेंगे, ऐसे 10 काम सोचे, वो हुआ। उसके बाद हमने टॉप 3 में आने का प्लानिंग किया। SBI लाइफ के मैनेजमेंट ने, जो भी लोग हैं, है ना, MD बदलते रहते हैं, लेकिन जो भी उस वक्त के MD थे उन्होंने बोला। उसके बाद इंडिया की नंबर 1 प्राइवेट लाइफ बनेंगे, है ना, जो नई जनरेशन कंपनी आई है उसमें हम नंबर 1 बनेंगे, वो भी पूरा हो गया। अब कंपनी का ये मानना है कि जिस स्पीड से हम लोग ग्रो कर रहे हैं, है ना, और जो स्पीड से हमारा कॉम्पिटिटर ग्रो कर रहा है, 2028 तक हम LIC को भी बीट कर देंगे। ये कोई मामूली बात नहीं है। आप जोरदार तालियां बजाइए। मैं इसलिए नहीं कि आप में से कई लोग, रोम 7 में सिर्फ एक ही प्रॉब्लम है ना, वो ताली बजाने में भयंकर कंजूस है ना। तो अब जोरदार ताली बजा के तो दिखाइए। ठीक है, तो मेरा आपको ये बोलना है कि ये कंपनी की एक जर्नी है, ये चलता रहेगा, है ना। कोई कभी आगे कोई कभी पीछे, आपकी कंपनी आगे 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 बढ़ती रहेगी। मेरा सिर्फ आपको एक ही रिक्वेस्ट है, ये सब देखने के बाद, आपने आज की मीटिंग में क्या आप लेकर जा रहे हैं। अगर एक भी एडवाइजर या 2 भी एडवाइजर, 10 एडवाइजर, या आप सब लोगों ने मिलकर डिसाइड कर लिया, तो रोम 7 100 करोड़ करे ना करे, आपकी इनकम 4 गुना 5 गुना जरूर हो जाएगी। ये बात आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है, इसको समझना जरूरी है ना, क्योंकि सिर्फ आप हो और कंपनी है, यही एक जगह पर है, और आपके कस्टमर। आज हम इस रीजन में है, कल किसी और रीजन में रहेंगे, है ना। आज रवि जगताप रोम 7 का डिप्टी RM है, कल प्रमोट होगा, आगे बढ़ेगा, कहीं और चला जाएगा, है ना। हमारे मैनेजर है, वो ब्रांच मैनेजर बनेंगे, वो कहीं चले जाएंगे, है ना। तो ये लोग सब हमेशा इधर से उधर आते जाते रहेंगे। आपको ये समझना है कि ये कंपनी अगर आगे जा रही है, इसका इतना बड़ा विजन है, ये इस तरह से सोच रही है, तो इसके अंदर में मुझको क्या फायदा होने वाला है। आपको बात समझ में आ रही मेरे, है ना। मैं मराठी में बोल सकता हूँ, लेकिन मराठी बोलूंगा तो मैं बोलूंगा आपको समझ में नहीं आएगा, है ना। इसलिए हिंदी में ट्राई किया, अदरवाइज आई एम फ्रॉम महाराष्ट्र ओनली, है ना। मैं नागपुर का ही लड़का हूँ, तो मेरे को मराठी आती है बोलना, लेकिन स्पष्ट नहीं है। देखिए कारण क्या है, 2-3 चीजें हैं इसके अंदर में, कि कंपनी आपकी मल्टी डिस्ट्रीब्यूशन के ऊपर में गई पहले भी, है ना, कि सब जगह पर हम लोग बिजनेस करेंगे, सारे चैनल को हम लोग डेवलप करेंगे, और हमारा हमेशा से फ्लैगशिप चैनल रिटेल एजेंसी रहा है, क्योंकि ये हमारा चैनल है, इसको हम लोग कंट्रोल करते हैं, है ना। दूसरे चैनल को भी हमने इन्वेस्टमेंट किया है, और सारे प्रोडक्ट आपकी कंपनी सेल करती है।
ऐसा कोई भी प्रोडक्ट लाइन नहीं है जो आपकी कंपनी सेल नहीं करती। सबसे बड़ा तरक्की करने का राज है ना। कोई बोलेगा सर आपको इतना रिस्पांस क्यों मिलता? सबसे पहली बात तो हमारे साथ में जो लोगो है ना, ये भारत का सबसे पावरफुल लोगो है। कितने लोग ये मानते हैं बताइए, है ना? इससे पावरफुल लोगो नहीं है कोई भी, है ना? ये बात आपको ध्यान में रखना चाहिए। और अगर इससे कोई पावरफुल होगा भी तो आपको उस पर ध्यान नहीं देना है ना? क्योंकि हमको वो देखना है जो हमको फायदा दे रहा है ना। आप एसबीआई लाइफ के लाइफ मित्र हैं, किसी और के नहीं है। लेकिन जो मैं जो बोल रहा हूँ ये हकीकत है ना। ये नहीं आप किसी को भी बोलिए, आपका कस्टमर से भी आप जब पूछोगे तो सर ठीक है मेरे से आपको सर्विस अच्छी मिली या जो भी है, लेकिन आपको और क्या ठीक लगा, तो वो बोलेगा आपका ब्रांड पे मेरा भरोसा है। सही है या नहीं है? तो ये ब्रांड का आप पोटेंशियल सोचिए, है ना। आज देखिए हमारा जो पेरेंट बैंक जो सेम ब्रांड यूज करता है ना, इनफैक्ट उनका ब्रांड हम लोग यूज करते हैं क्योंकि एक ही कंपनी है, एक ही चेयरमैन है ना, अलग अलग नहीं है। कभी कोई आपको बोलेगा नहीं आप तो अलग है, बैंक अलग, ऐसा कुछ नहीं है। ये सब एक ही लोगो है, एक ही कंपनी है, एक ही चेयरमैन है, दोनों सारे जेवीज का, है ना। तो उन्होंने सबसे बड़ा लास्ट ईयर जो अभी फर्स्ट क्वार्टर का जो रिजल्ट आया उसके अंदर में 50,000 करोड़ का तो सिर्फ प्रॉफिट ही किया है। स्टेट बैंक का प्रॉफिट कितना है? 50,000 करोड़। और सबसे बड़ा प्रॉफिटेबल वेंचर पूरे इंडिया का अब स्टेट बैंक ऑफ इंडिया है, जिसके अंदर में आप लोग जो पॉलिसी भी सेल करते हैं वो भी उसके अंदर में जाके उसके प्रॉफिट में काउंट होता है ना। आपने अगर 10 पॉलिसी बेची तो 10 पॉलिसी में जो एसबीआई लाइफ ने प्रॉफिट कमाया, आपको भी जो दिया और उसके बाद भी जो प्रॉफिट कमाया, वो भी प्रॉफिट जाकर स्टेट बैंक की बैलेंस शीट में ही जुड़ता है। तो हम सब लोग एक ही मकसद के लिए काम कर रहे हैं। 2028 में जब हम नंबर 1 बन जाएंगे तब भी आके ये बोलना पड़ेगा कि भाई एक पॉलिसी डाल के एक्टिव हो जाए, है? अच्छा मेरे को ये बताइए, क्योंकि मेरा हमेशा से यही मैं सोचता रहता हूँ, मैं प्रताप को भी अक्सर यही बोलता रहता हूँ कि कई लोगों को पूरे महीने में एक पॉलिसी बेचने में भी बहुत परेशानी होती है। अब उसका कारण आप लोग नहीं है, उसका कारण हमारे मैनेजर है ना, कि वो पता नहीं आपको क्या ट्रेनिंग दिया कि एक पॉलिसी बेचने में भी आपको बहुत मुश्किल हो गई। और कई हमारे मैनेजर ऐसे हैं जो प्रवीण मोरे भी क्रिएट कर सकते हैं, है ना, सीओटी क्रिएट कर सकते हैं। ये देखिए सीओटी हुए इतने सारे, है ना, जेओटीसी हो रहे हैं, तभी तो मैनेजर ही करते हैं आपके साथ में दिन भर, वो भी काम करते हैं। और ये मेरी ये लास्ट स्लाइड है। क्या है ये स्लाइड? तो सबसे पहली जो स्लाइड है, आपने देखा कि आपकी जो कंपनी है एसबीआई लाइफ, ये एकदम तेजी से आगे बढ़ रही है। मानते हैं या नहीं मानते? हाँ या ना में जवाब दीजिए। हाँ। दूसरी बात यह है कि आप देखेंगे कि हम जितनी भी नई जनरेशन कंपनी आई है 2000 के बाद, उसमें हम लोग नंबर 1 ऑलरेडी हो चुके हैं। नंबर 2 और नंबर 3 मिला के भी हम लोग उससे ज्यादा है। और 2028 तक पूरे भारत की नंबर 1 कंपनी बनाने का प्लानिंग बन गया है। रेडी? इतना मान लिया आपने। अब तीसरा और अंतिम स्लाइड, जिस स्टेट में हम लोग काम करते हैं, है ना, जिसमें हमको बहुत फक्र है ना, वो है महाराष्ट्र स्टेट। करेक्ट ना? कोई ऐसा तो नहीं है कि तमिलनाडु के लिए काम कर रहे हैं, है ना। मेरे सारे कस्टमर, सर मैं रहता तो इधर हूं लेकिन सारे कस्टमर तमिलनाडु में, ऐसा तो नहीं है। तो देखिए महाराष्ट्र में सबसे ज्यादा बिजनेस इंश्योरेंस में कहीं अगर होता है तो वो अपने महाराष्ट्र में होता है। अब आप जोर से जय महाराष्ट्र बोल सकते हैं, है ना। ये देखिए, ये कोई मैंने नहीं बनाया स्लाइड, ये आईआरडीए के स्कीम पे बनती है ना। अगर आप देखेंगे तो टोटल, एक मिनट, इसमें वो है क्या, ये देखिए आखिरी वाला देखिए, इंडिविजुअल एनबीपी इन करोड़ कितना है? 26,000 करोड़, 26,393। दिखा आपको? आप बोलेंगे सर आप ही देखिए, आप ही बोलिए, है ना, लंच टाइम हो रहा है, आगे भी तो बढ़ना है, नहीं? लेकिन इसको 2 मिनट सुन लीजिए, ज्यादा टाइम। 26,000 करोड़ का बिजनेस महाराष्ट्र में हुआ लास्ट ईयर। 26,000 करोड़, है ना। और पूरे भारत में जो बिजनेस हुआ है वो करीब 1.5 लाख करोड़ का बिजनेस हुआ। न्यू बिजनेस, रिन्यूअल नहीं, न्यू बिजनेस। तो हर
10 पॉलिसी जब भारत में बिकती है ना, कोई भी लाइफ इंश्योरेंस में अगर 10 पॉलिसी खरीदता है पूरे इंडिया में, उसमें से 4 महाराष्ट्र में बिकती है। ये कोई कम बड़ी बात है क्या? ये बहुत बड़ी बात है। और इसकी वजह से आपको सोचना है कि मेरा परफॉर्मेंस कैसा होना चाहिए। देखिए, जिसके समझ में ये बात आएगी वो खुद ही समझ जाएगा मैं बोलना क्या चाह रहा हूं। नहीं आई तो फिर तो कुछ भी नहीं कर सकते, है ना, क्योंकि हम हर जगह जाके ये बात करेंगे। अगर 10 में से 4 पॉलिसी मेरे महाराष्ट्र में बिक रही है तो ऐसा क्या कारण है कि मैं महीने की 5 पॉलिसी नहीं बेच पा रहा या 4 पॉलिसी नहीं बेच पा रहा, या कोई एडवाइजर को पूरे महीने में दिक्कत हो रही है। और क्यों हमारे पास सिर्फ एक टीओटी है, प्रवीण मोरे। हमारी ये इच्छा है कि इस साल मोरे साहब के बाजू में कम से कम, है ना, 5-6 टीओटी रहे। मोरे साहब आपको अच्छा नहीं लगेगा, लेकिन हम पक्का आपके आजू बाजू में 5-6 टीओटी खड़े करेंगे, है ना। सीओटी ऐसे नहीं है, कम से कम 50-100 सीओटी रहे, है ना। और मैक्सिमम लोग जब अपने जेओटीसी में जा रहे हैं तो महाराष्ट्र से रहे, है ना। 150 आज लेकर जा रहे हैं। अगर आज आपने डिसाइड किया तो यहां पर करीब 700 लोग आए, हाँ 800 लोग आप खुद होकर आए, है ना। पता नहीं आपके मैनेजर क्या आपको बता देगी आप आ जाते, ये मानना पड़ेगा। लेकिन आपके आने और जाने से आपका पूरा दिन ही आज लगा है। अगर ये आपके कमीशन में, इनकम में नहीं आया, आपका कोई पर्पस इसने सॉल्व नहीं किया, तो इस तरह की बातें सुन के क्या मिलेगा? आर यू गेटिंग माई पॉइंट? है ना, थोड़ा सा ब्लंट लग रहा होगा, लेकिन मैं बहुत मुद्दे की बात कर रहा हूं। मेरा आपसे एक ही हम्बल रिक्वेस्ट है माय फ्रेंड्स, अगर इतना जबरदस्त मार्केट, अब देखिए दूसरा मार्केट देखिए, है ना, ये देखिए तेलंगाना टोटल मार्केट कितना है? 4700 करोड़ सारी कंपनियां मिला के, है ना। उसके बाद है नॉर्थ ईस्ट, वो भी करीब 4500 करोड़ का। हमारे बाद में दूसरा सबसे बड़ा मार्केट है उत्तर प्रदेश, जो कि सबसे बड़ा स्टेट है ना इंडिया का, है ना। वो उसका 12000 करोड़ है। और तीसरा है वेस्ट बंगाल, वो भी 12 है। दोनों को जोड़ के भी 26000 नहीं होता। तो सबसे बड़ा ब्रांड आपके पास है, तेजी से भागने वाली कंपनी आपके पास है, जबरदस्त प्रोडक्ट्स आपके पास में है। अब सिर्फ एक ही चीज है कि हमको लोगों को मिलकर बताना है कि जो इधर में जितना बिजनेस दूसरे लोग लेकर जा रहे हैं उसमें हम लोग कितना लेके आ सकते हैं, और उससे सिर्फ आपका इंडिविजुअल फायदा होगा। करेक्ट ना पूजा? तो ये मैं आपको बोलना चाहता हूं। आप में से मैंने 3 स्लाइड बताया, कितने लोगों को समझ में आई? हाथ उठाइए, है ना। तो ये बहुत जरूरी है माय फ्रेंड्स कि हमको महाराष्ट्र में रहकर और इस ब्रांड के साथ में रहकर, इस कंपनी के साथ में रहकर छोटा सोचना एक क्राइम है। आपका मिनिमम जो सोचना होना चाहिए वो जेओटीसी से ही शुरू होना चाहिए। और मैं सिर्फ आपको उत्साहित करने के लिए नहीं बोल रहा, मैं इसमें बिलीव करता हूं। और मेरे पास सारा डाटा इस तरह का है जो अगर हमारा आदमी सिर्फ 2 घंटे भी हमको देगा हर रोज का, सिर्फ 2 घंटे, तो भी वो जेओटीसी बन जाएगा। सिर्फ 2 घंटे देंगे आप, लेकिन यहां पर कोई कस्टमर नहीं आएगा ये देखने के लिए, है ना। आपको ही कस्टमर से मिलना पड़ेगा और प्रोडक्ट समझाना पड़ेगा। किसी भी प्रोडक्ट कैटेगरी का, जैसे मैंने आपको बताया था, किसी भी प्रोडक्ट कैटेगरी में प्रोडक्ट सेल करना हमारी कंपनी में मना नहीं है। ये एकमात्र कंपनी है भारत की जो हर प्रोडक्ट को प्रमोट करती है ना। दूसरी कंपनी के बारे में गलत नहीं बोलना चाहता हूं, लेकिन मैं आपको भी पता है यूलिप एलआईसी बेचता है क्या? यूनिट लिंक इंश्योरेंस प्लान एलआईसी बेचता है? बेचता ही नहीं। अब देखिए क्या है, सब लोग बोल रहे हैं कि भारत एक सबसे बड़ी ग्रोथ स्टोरी है ना। सबसे फास्टेस्ट ग्रोइंग जीडीपी भारत की है, आने वाले 10 साल भारत के हैं। ये मैं नहीं बोल रहा हूं, ये पूरी दुनिया बोल रही है ना। तो 10 साल है, तो 10 साल के अंदर में आप सोच के देखिए, अगर ग्रोथ स्टोरी है तो आज सेंसेक्स करीब 63,000 पे सेंसेक्स है। 10 साल के बाद सेंसेक्स कहां जाएगा? इक्विटी मार्केट कहां जाएगा? तो अगर कोई यंग कस्टमर को लॉन्ग टर्म के हिसाब से इक्विटी में इन्वेस्ट करना है तो कौन सी कंपनी के पास जाएगा? एलआईसी तो बेचता ही नहीं है। और दूसरी कंपनियां बोलती है कि अगर आप बेचोगे तो हम आपको सिर्फ 30% का क्रेडिट देंगे, क्योंकि वो प्रोडक्ट उनके लिए प्रॉफिटेबल नहीं है। लेकिन एसबीआई लाइफ ऐसा नहीं सोचता। एसबीआई लाइफ ये सोचता है कि किसी प्रोडक्ट में अगर मार्जिन कम भी है लेकिन कस्टमर का फायदा हो रहा है तो अपन वही बेचेंगे। ये सोच है ना। और ये सोच को आगे बढ़ाना है। और ऐसा नहीं है कि ऐसा करने के बाद अपने एडवाइजर का ही कमीशन कम कर देंगे। एडवाइजर को उतना ही कमीशन देंगे। अगर आप देखोगे तो जेओटीसी में आपको क्रेडिट दिया है यूलिप का भी,
है ना, ऐसा नहीं बोला कि यूलिप बेचोगे तो 10% क्रेडिट है, ऐसा नहीं है। तो ये भी है। उसके बाद हमारे पास प्रोटेक्शन प्लान है, जो दूसरों के पास है वो हमारे पास भी है। एंडोमेंट प्लान आपके पास भी है, दूसरों के पास भी है। नॉन पार भी है। एन्युइटीज हमारे पास है। बहुत सारी कंपनियां लॉन्ग टर्म एन्युइटीज सेल नहीं करती, है ना, क्योंकि उतना लंबा 30 साल 40 साल का कमिटमेंट नहीं देना चाहते। तो सारे के सारे प्रोडक्ट्स है। कोई भी कस्टमर आपको दिखेगा, छोटा से छोटा बच्चा भी और कितना भी ओल्ड एज आदमी भी, सबके लिए कोई ना कोई प्रोडक्ट आपके पास है। हर आदमी को कुछ ना कुछ बेचा जा सकता है ना। और आपने देखा है कि 10 में से 4 पॉलिसी अपने महाराष्ट्र में बिकती है ना। तो यह सब कहानी बताने के बाद मेरे को आपसे एक कमिटमेंट चाहिए, दे सकते आप? अच्छा, आपसे नहीं, मैं, हमारे यहाँ पे मैनेजर भी आए होंगे ना, कैन ऑल द मैनेजर्स स्टैंड अप प्लीज, जो एसबीआई लाइफ के मैनेजर है। आज की तारीख कितनी है अपनी? 26। ये देखिए, अच्छा आधे से ज्यादा मैनेजर है क्या? हर एडवाइजर के पीछे एक मैनेजर बैठा। नहीं, वैसे नहीं। मेरा आप सबको ये लेके 26 तारीख है, जितने भी एडवाइजर आप लेकर आए हैं, मेरा आपसे ये रिक्वेस्ट है, ये एडवाइस है कि 30 तारीख तक सबको एटलीस्ट एक्टिव कर लेंगे हम, है ना। हाथ उठा के बताइए मेरे को, कंफर्म करिए, है ना। ये मैं पक्का देखूंगा, है ना। इतने दूर से आप लेके आए, तो पूजा आप कितने लाए? 25 लोग आए आपके, तो पूरे 25 से एक पॉलिसी एटलीस्ट, है ना। आप कितने लाए प्रतिभा मैडम? 25 आपके भी, हाँ। और विशाली आपके 20, तो 20। तो सब लोग अपना अपना जितने भी आए ना, तो आप ये मान के चलिए आपके मैनेजर को हम फाइन लगाएंगे अगर आप एक्टिव नहीं हुए, है ना। तो प्लीज बैठिए भैया। तो पहला टास्क ये है कि किसी भी तरह से 30 तारीख तक, क्योंकि मैं आपको एक बात बताना चाहता हूं, बात मतलब ऐसी नहीं है, लेकिन समझने की है। अगर 800 लोग आए हैं और अगर 800 लोग बचे हुए 4 दिन में एक्टिव हो गए, तो रोम 7 जो एरिया का आप आज रवि ने इतना वो किया, वो एक्टिवेशन में इंडिया का नंबर 1 स्टेट बन जाएगा। देखिए, यही चीज अभी 2 दिन के बाद नागपुर में, मैं वहां पर भी जाके यही बोलूंगा, है ना, क्योंकि मेरे लिए तो सब सेम है ना। तो लेकिन कौन करेगा इसके ऊपर में विनर डिसाइड होगा। मेरा आपसे ये रिक्वेस्ट है, कम से कम आप लोग जाके एक पॉलिसी तो हमारे मैनेजर को ये करके आप करिए। और दूसरा मेरे को आपका ये कमिटमेंट बोलो या मेरा आपसे अपील है कि हमने एक क्रूज कॉन्टेस्ट बनाई है। कितने लोग इसके पहले क्रूज में गए? 10 लोग भी नहीं गए, है ना। तो बहुत ही कम लोग गए। देखिए, क्रूज एक बहुत ही शानदार एक्सपीरियंस है और उसके लिए 2 महीने का कॉन्टेस्ट है, अक्टूबर प्लस नवंबर में। किसी को मालूम है क्या कितना करना है? 15 लाख अगर आपको अकेले जाना है तो, और विथ स्पाउस जाना है तो 30 लाख। मेरा आपसे सबको यहाँ पर आप आए हैं, है ना, और जिस तरह से आप रिस्पॉन्ड कर रहे हैं, जिस तरह से आपको आपके चेहरे पे खुशी है और जिस तरह से आपको लग रहा है कि ये बहुत अच्छी कंपनी में मैं हूँ, तो आप लोग कम से कम हर एलएम जो यहाँ पर आया हुआ है हमारा लाइफ मित्रा, हम चाहते हैं कि वो क्रूज को क्वालिफाई करे। आर यू इन ए पोजिशन टू डू दिस? 15 लाख रुपए कोई बड़ी बात नहीं है, कुछ भी नहीं है। 15 लाख आप अगर ढंग से कॉल करना शुरू करोगे, 2 लाख 5 लाख रुपए आपको ऐसे ही देगा। भारत में पैसे की कमी नहीं है और अपने महाराष्ट्र में तो बिल्कुल नहीं है। आपको हमेशा लोग उल्टे सीधे बातें बताते रहेंगे, अरे साहब अभी तो सेंसेक्स गिर रहा है, वहां वार हो गया। कुछ नहीं होता, ये सब होता रहता है ना। कोविड जब झेल लिया भारत ने, तो अब उसके बाद तो क्या बचा है ना। तो आप बिल्कुल निश्चिंत रहिए, खुद को पॉजिटिव रखिए, अपनी कंपनी के बारे में पॉजिटिव रहिए। क्या कर रही है आपकी कंपनी? कई बार प्रोडक्ट नहीं आदमी समझना चाहता, वो देखना चाहता है कि आप चीजों को कितने कॉन्फिडेंस से उससे सामने रख रहे हैं। आपने यूनिट लिंक में लगाया, आपका कॉन्फिडेंस देखिएगा कि 10 साल के बाद ये आदमी जिस तरह से समझा रहा है, कहां जाएगा मेरा फंड, है ना। सर्विसिंग के वक्त ये आदमी रहेगा कि नहीं रहेगा, तो कस्टमर ये भी देखता है। प्रोडक्ट तो मोर और लेस ऊपर नीचे, छोटे मोटे ऊपर नीचे डिफरेंस तो रहता ही है, वो चलता रहेगा। लेकिन सबसे इंपॉर्टेंट है वो आप किस कंपनी के साथ में उसको जोड़ रहे हैं। तो आई एम फाइनली कंक्लूडिंग माय फ्रेंड्स। नंबर 1 मेरा स्लाइड जो था
कि देश की सबसे तेजी से बढ़ने वाली कंपनी अक्रॉस एवरी सेक्टर, 37% का CAGR ग्रोथ है आपकी कंपनी का पिछले 15 साल का। इतने तेजी से भारत में कोई कंपनी ने ग्रो नहीं किया किसी भी सेक्टर की, है ना। तो ऐसी कंपनी के साथ आप जुड़े हैं, नंबर 1। नंबर 2, आपने देखा है कि भारत की नई जनरेशन कंपनी में हम नंबर 1 हो गए, है ना, और भारत की नंबर 1 कंपनी हम 2028 तक हो जाएंगे, है ना। आपका सपोर्ट चाहिए, बिना सपोर्ट के नहीं होगा, है ना। तीसरी चीज, सबसे बड़ा इंश्योरेंस का मार्केट आपका महाराष्ट्र है, ये बात को कभी मत भूलना आप, कि इसलिए आपका जो काम है वो दूसरे स्टेट के एडवाइजरों से कई गुना ज्यादा होना चाहिए, क्योंकि सबसे ज्यादा बिजनेस आपके महाराष्ट्र में हो रहा है, ठीक है। और आखिरी में जो आपने 2 कमिटमेंट किए हैं कि किसी भी तरह से सर आने वाले 30 तारीख तक महीना खत्म होगा तब तक हम एटलीस्ट एक पॉलिसी डाल के सब लोग एक्टिव हो जाएंगे, हाँ, है ना। और दूसरी बात जो आपने बोली है, क्योंकि JOTC तो दिसंबर तक है ना, लेकिन अगर क्योंकि आप क्रूज कर गए तो आप JOTC वैसे भी हो जाएंगे, है ना। तो 15 लाख रुपए नवंबर एंड तक आपको करके हम चाहते हैं कि रोम 7 से सबसे बड़ा एक अलग से शिप हमको लगाना पड़े वहां, बोल के कि सबसे ज्यादा क्वालिफायर रोम 1 से है फॉर क्रूज, और क्रूज का डेट मेरे ख्याल से 1 दिसंबर को जाने वाला है, या सॉरी 1 जनवरी के आसपास वो निकलेगा। तो तब तक आपका सब इश्यूएंस भी हो जाएगा, और हम चाहते हैं कि सबसे ज्यादा क्वालिफायर रोम 7 से आए, आपके एरिया से आए। आई विश यू ऑल द बेस्ट फ्रेंड्स, थैंक यू फॉर योर पेशेंट लिसनिंग। जय महाराष्ट्र। थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल मोटिवेशन अँड गायडन्स. मित्रांनो, सरांनी आपल्याला महाराष्ट्राची काय क्षमता आहे हे आपल्याला दाखवलं. म्हणजे भारतामध्ये SBI लाईफ ही फास्टेस्ट ग्रोईंग आहे, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संधी आहे, आणि त्याहीपेक्षा जास्त रॉम 7 ह्यामध्ये आपण का नंबर 1 होऊ शकतो, कारण महाराष्ट्रातला सर्वात सधन आणि सर्वात समृद्ध जो एरिया आहे तो पश्चिम महाराष्ट्रात आपण आहोत, त्यामुळे आपण निश्चितच हे करू शकतो. सो यासोबत सरांनी आपल्याला व्हॉट इज पोटेन्शियल, व्हाय हे क्लिअर केलेलं आहे, कशासाठी करायला पाहिजे, आता कसं करायला पाहिजे, हाऊ हे गायडन्स करण्यासाठी आपले रिस्पेक्टेड रिजनल मॅनेजर श्री प्रताप पवार सर यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात.